बाह्यजू प्रवृत्ती आंतरी निवृत्ती उभयता गती एक आहे. प्रसूती काळी व्याली वांझ अपत्य जवळी वांझ क्रीडा विनोदे रळी खेळतसी. अनुभव राहणीवीन झाला भगवा दिगंबर जैसा नग्नवरू हिंडे हाटाबिली. तीर्थक्षेत्र व्रतदान यागादिक साधन अनुभव राहणीवीन शून्य दिक गेले. सगुण निर्गुण पाही या दोही माझी होऊन राही तरी निवसी ठाईच ठाई अरे जना. सगुण निर्गुण पाही जयापासून ते राही अनुभवनी येर वावगी चिरया. बापर कुमादेवरू विठ्ठलेशी एकांतो द्वैताद्वैताची मातो पुरेची ना. गेले मेले काय सांगाल गोष्टी स्वय आत्मज्ञानी घाला परमात्मी मिठ. समर्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा समर्थ सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादाने चालू असणारा हा सत्संग माऊली ज्ञानोबरायांच्या गाथ्यावरती चिंतन चालू आहे. प्रकरण 8 उपदेशपर प्रकरण आहे. उपदेशपर प्रकरणाचे त्यांनी 4 भाग पाडलेले. एक जो भाग आहे पहिला वेशधाऱ्यांना उपदेश, म्हणजे परमात्मा तत्वाचा अनुभव आलेला नाही आणि नुसताच वेश बाहेरून पांघरलेला, त्याच्यावरती उपदेश. म्हणजे आपल्याला जसं प्रवास करताना सिग्नल आहे, 3 प्रकारचे सिग्नल आहेत. ग्रीन आहे, येलो आहे, पिवळा आहे, हिरवा पिवळा आणि लाल. त्या पद्धतीची ही सिग्नल आहे. इथे कोणावरती टीका निंदा आहे का? एखादा जर म्हणायला लागला काय म्हणजे काय परमार्थाची लक्षण आहे का आमच्यावर टीका करता निंदा करता, तुला कशी काय लागली ती? म्हणजे तुझ्यामध्ये तो दोष आहे म्हणून तुला लागली. ज्याच्यात दोष नाही तो म्हणून मला बोललाच नाही. मग ही निंदा स्तुती आहे का टीका आहे का? संतांचे हे परखड जे बोलणं आहे की निंदा स्तुती आहे का निवाडा आहे? निवाडा आहे. निवाडा करत असताना ती दुसऱ्याला निंदा स्तुती वाटण्याची शक्यता आहे. निवडायची बुद्धी कशी असते? निवड करून देत असताना वेगळं करावंच लागतं ना. काय करणार? कशामध्ये वेगळं केलं जात नाही. सगळ्या गोष्टीत वेगवेगळं करण्याची बुद्धी. आलं तसं खात नाही, वेगवेगळं करतो. तुला काय धसकट कळलं असं म्हणतो माणूस, पण धसकटाशिवाय ताट नाही आणि ताटाशिवाय कणीच नाही. मग धसकट खायचं का? नाही. धसकट काढून टाकलं, ताटे काढून टाकलं, पुन्हा कणसातले दाणे घेतले, तेवढ्यावरच नाही तर त्याचे ते मळले, त्यानंतर पुन्हा दळताना त्या ठिकाणी पुन्हा दळण करते. महिला दळण करतात, निवडतात, काही खडबिडे करतात. मग हे निवड करत असताना आम्हाला बाजूला टाकलं असं जर कोणी म्हणलं किंवा आमच्यावर निंदा केली आमची, असं म्हणणं हा बरोबर आहे का? नाही. मग कसं खायचं का? बरं, फसू नये म्हणूनच या यंत्रणा आहेत ना, सिग्नल यंत्रणा ज्या आहेत तसा वेशधाऱ्यांना उपदेश करत असताना त्याला ते टोचलं पाहिजे तर चांगलं त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे. टोचल्यावर त्याचा विचार त्यांनी कसा केला पाहिजे? अरे हा, माझ्यामध्ये हे लक्षण नाही तर मी हे सोंग केले, हे व्यर्थ आहे, असा त्यात विवेक निर्माण व्हावा का त्याला राग यावा? विवेक निर्माण झाला तर यथार्थ त्याला त्याचा बोध होईल, त्याचा फायदा होईल त्याच्यापाशी. भगव परिधान केले पण संन्यासाचा अंतकरणात लक्षणच नाही, सगळा लोभ अंतकरणात भरलेला आहे. त्याला संन्यासी म्हणता येईल का? वरून दिसायला संन्यासी पण आतून मात्र इकडं तरी थोडासा विस्तार होता, कुठंतरी खोपटामध्ये राहत होता, दरिद्री परिस्थिती होती, पण तिथे किती श्रीमंती वाढली. मठाधिपती झाला, आज त्याची स्वतंत्र गाडी, त्याला हेलिकॉप्टर आहे, सगळं काय. ही उपाधी आहे, ती प्रारब्धानुसार त्याला मिळेल. पण तो त्याच्यामध्ये जर अडकला तर मग प्रपंचातच अडकल्यासारखा आहे. तो त्याच्यात अडकलाय, इकडे प्रपंचात अडकलेली जीव काय, त्यांच्यात फरक काय झाला? उपाधी जो कोणी अडकला, मग ती प्रपंचरूपी उपाधी असो नाही तर परमार्थी रूपी उपाधी असो, त्याच्यात जर अडकला तर ती उपाधीच झाली ना. मग वेश तुमचा सफेद कपडे अंगावर असले काय, कपड्याला महत्व नाही, किंवा संन्याशाची कपडे अंगावर असले काय, एखादा गोसावी असला काय आणि एकदा कपडेच नाही अंगावर असा असला काय, त्याच्यावर साधूची लक्षणं अवलंबून आहे का? वरच्या पेहरावावरती साधूची लक्षणं अवलंबून अंतरंग लक्षणावर. म्हणून तिथे उपदेश केला, वेशधाऱ्यांना उपदेश प्रकरणाची 4 भाग करून. दुसरा जो उपदेश केला तो त्या ठिकाणी मनाला उपदेश केला. तसं पाहिलं तर जास्तीत जास्त जो उपदेश आहे, जनाला करू नाही तर मुमुक्षूला करू नाही तर वेशधाऱ्यांना करू, सगळा मनालाच उपदेश आहे. परिवर्तन कोणामध्ये करायचे? मनामध्ये करायचे. वरून बदललो आम्ही, बघा ना, एवढा सतत डाग आहे का कपड्यावर?
आतमध्ये किती डाग आहेत कोणाला माहिती, आत जाऊन कोणी पाहिलं का माझ्या आत किती डाग आहेत. पण काही असे आहेत ना, जाऊ द्या, साधू संतांबद्दल तुकोबारायांनी प्रमाण केलं, वेश असावा बावळा, त्याचे कपडे पुढे, टोपी कुठं, काय कुठं, काय काय नाही, कारण तो वृत्तीवरच नाही हो, त्याचे जे ध्येय धर्म पाहण्याचं त्याला वेळच नाही, ध्येय धर्माच्या संबंधाने त्याचं चित्तच नाही असं आहे. मग तो वृत्ती कुठं जडलेली, परमात्मा स्वरूपी, परमात्मा स्वरूपी वृत्ती जडलेली असेल तर त्याच्या बाकीच्या गोष्टीवरती चित्त राहील का, त्याचा टिळा कुठं लागलाय का, डोकी कुठे आहे का, कपडे कसे आहेत काय, नाही राहणार. म्हणजे महत्व कशाला आहे, ज्ञान जे आहे त्या अंतरंगाला महत्व आहे. म्हणून या दृष्टिकोनातून मग पुढे जो मनाला उपदेश केला, मनाला उपदेश केला, कारण इथे मनच आकळायचे, मन एवं मनुष्यानाम कारण मंद मोक्ष योग, तुका म्हणे मन उतरी भवसिंधू, आणि मनची करी बंधू 84. त्याच्या मनात जर आलं ना, तुम्हाला हे मन ना लय चांगले बी आहे, त्याला मनात जर आलं ना, त्या मनाच्या मनात जर आलं ना, तर तुम्हाला भवसिंधू उतरून नेईल, आणि त्याच्या मनात आलं तर 84 लक्ष जीवनामध्ये ठेवायला येते, असं येते मन. अरे मना पापिष्ट असं बी म्हणलं त्याला, आणि त्याला चांगलं बी म्हणलं. पहा कसं म्हण, त्या ठिकाणी असं म्हणलं, मनू राजा एक कधी हे पुरी, असे नांद तू त्याशी दोघी नायडी, 2 पत्नी आहेत त्याला, एक कोणती प्रवृत्ती, एक निवृत्ती. मनू राजा एक कधी हे पुरी, त्याशी असे नांद तू त्याशी दोघी नारी, आणि पुढे मग पुत्र पौत्र संपत्ती भारी, पण म्हणतात तिने कृपा केली आम्हाला, त्या मनाने आमच्यावर कृपा केली, म्हणून या आलो या देशा, त्या देशाला जे आम्ही आलो ना, त्या देशाला, त्या देशातून ह्या देशाला जेव्हा आलो, प्रपंचातून या परमार्थ क्षेत्रामध्ये, हे मनाने आणलं आम्हाला, म्हणजे मनाने चांगलं काम केलं, मग त्या मनाला उपदेश दुसरं प्रकारे पाहिलं आपण. त्याच्यानंतर तिसरं जे प्रकरण आहे, कालपर्यंत आपण पाहिलं जनतेला उपदेश, जनतेला उपदेश केला, समाजाला उपदेश केला, समाजामध्ये जी काही कमी जास्तपणा त्यांना दिसला ते पाहून त्या ठिकाणी त्याचा योग्य काय अयोग्य काय याचा निवाडा करून त्यांना उपदेश केला. आणि आता हे जे प्रकरण आहे, हा मुमुक्षुला उपदेश, हा खूप महत्वाचा घटक आहे. हा मुमुक्षु जो आहे ना, खरं तर उपदेश यालाच करायला पाहिजे. मी तर म्हणेल खरं तर उपदेश जो आहे ना, ह्याला केला, मुमुक्षुलाच उपदेश करा, मुमुक्षुच उपदेशाचा अधिकारी असं मी म्हणेन. उपदेशाचा अधिकारी काय जनता आहे काय? जनता काय ह्या कानाने ऐकलं त्या कानाने दिलं सोडून, त्यांना त्याचं काही सुख दुःख नाही, टाइमपासाला कीर्तन ऐकतात, फिरायला म्हणून जातात, तीर्थयात्रा म्हणून जातात का फिरायला म्हणून जातात. जनता ती जनताच अशी आहे, ती त्यांच्यामध्ये काही नाही, देवाच्या संबंधाने काही भाव नाही, अंतःकरणामध्ये काही नाही, त्याची काही गरजही त्यांना पडलेली नाही. मग खरा जो अधिकारी आहे तो कोण आहे? मुमुक्षु आहे. वेशधारी जनता, मन 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 अधिकारी आहे, थोडस मन थोडस धरू आपण त्याला, हा, परंतु त्या ठिकाणी तसं पाहिलं तर मनाचं मूळ स्वरूप आत्मा आहे, आणि त्या आत्मसुखामध्ये ते रममान होतो, त्यातूनच जी कृती निघाली त्या आत्मस्वरूपामधूनच ती मन या स्वरूपाला प्राप्त झाली. मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजे काय आपण हे पाहिलेले, आता रिपीट करत नाही. आणि ती मन स्वरूपाने जेव्हा बाजूला झालं, निघालं, संकुचित झालं, आणि मग त्या ठिकाणी व्यापकतेमधला आनंद त्याचा जो होता, आणि त्या स्वरूपातला आनंद, ते त्याला कुठं चैनच पडेल. सांगा, मोकळ्या माळरानामध्ये राहिला, 10 बाय 10च्या खोलीत राहायला गेल्यावर त्याला काही चैन पडणार आहे? तसं झालं नाही. या मनाची खूप अगदी त्याच्याबरोबर संलग्न होतं जोपर्यंत आत्मस्वरूपाशी, तोपर्यंत वा एवढं मजेत, एवढा आनंदात होतं. आणि तिथून बाजूला पडल्याबरोबर हे असं त्याचं धाव खुंटली, त्याला एक तर सवय कुठे बी फिरायची इकडून तिकडं, आणि आता फिरायला जागा नाही, झालं बेचैन. ते त्या आनंदाकरता बेचैन झालं. पहिला आनंद त्याच्या स्मृतीत होता, मनामध्ये, मनाच्या मनात होता, त्यामुळे तो कुठं मिळेल म्हणून ते शोधायला लागलं. गुलाबजाम मध्ये आहे का, नाटकामध्ये आहे का, पिक्चर मध्ये आहे का, श्रीमध्ये आहे का, अजून कोणत्या विषयात आहे का, फिरण्यात आहे का, कशा कशामध्ये शोधायला लागलं. ते काय एवढं विषयावरती ते जाते तिकडे, त्याचं काय चुकतंय, त्याला तो आनंद पाहिजे. पहिला कुठं त्याला तो आनंद, तो त्याच्या शोधतोय ते, मग त्याच्यामध्ये आनंद मिळणार आहे का त्याला? आनंद मिळेल, पण ती आनंद जो आहे तोही पुन्हा तसाच संकुचित आहे, तो तसा व्यापक आनंद नाही. विषय ते प्राप्त असायला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची आवड निर्माण झाली ते जर मिळाले नाही, होईल का आनंद? बरं, मिळाले. एखादं नाटक तुम्हाला आवडलं, ते कुठेतरी लागायला पाहिजे. शिवाजी मंदिरला कुठं का त्या, बरं तिथपर्यंत गेले, तिथे गेल्यानंतर आणि
अचानक तुमचं मस्त नाटक बरं गेले तर गेले, पण तिथे पूर्तता नाही झाली. पहा बरं का, किती सुख, हे विषयाचं सुख किती परावलंबी आहे. पहा, खूप परावलंबी आहे सुख त्यात, परंतु त्या ठिकाणी ते परावलंबी. कसं परावलंबी आहे? पहा, ते नाटक लागायला पाहिजे, लागलं होतं नशिबाने, ते त्याला जे पाहायचं होतं ते स्वयंवर म्हणा नाटक गेला किती, परंतु पुन्हा त्या आनंदामध्ये असं काय विरजन पडलं की त्यात जे रुक्मिणीचं पात्र आणि श्रीकृष्णाचे पात्र करणारे खास कलाकार होते गाजलेले, ती नेमके त्या दिवशी काय कारणामुळे त्याच्याऐवजी दुसरे कलाकार काम करणारे, त्याचा आनंद झाला का वजा? कारण तेच कलाकार पाहायचे होते त्यांना, त्याच्यात जे होते ते का झाला का आनंद वजा? म्हणजे कसा वजा होतो आनंद पहा त्याच्यातून. बरं, तेवढे करून आलेच ते कलाकार, आणि एवढे करून तो त्यात रंगला, लागलं पोट दुखायला त्याच. आता किती उत्कृष्ट हे ते, त्याच्या मनात सारखं घडलंय, तिथे गेलाय कलाकार बी, ते नाटक पाहतोय आणि पोट दुखायला लागल्यावर आनंद होईल. किती एकमेकावर डिपेंड आहे ना ह्या वस्तू. संसारिक सुख, विषयिक सुख आहे ना, ही एकमेकावर खूप अवलंबून आहे. एवढं सगळं त्या ठिकाणी प्राप्त, जरी विषय प्राप्त असतात त्यावेळेला दात नाही का चणे नको म्हणतोय, दात का चण्याची इच्छा नाही, चणं खायची इच्छा नाही का दात नाही? दात नाही, इच्छा भरपूर आहे. कारण पहिली चव खाल्लेली, वा वा काय चणे गोड आहे, पण आता काय करतात? दात नाही. मग तशी पुन्हा कंडिशन होती शरीराची, विषय अंतःकरणातून गेलेले नाही आणि शरीर तर विषय भोगायचे योग्यतेच राहिले नाही, म्हणजे पुन्हा दुःख. एवढं सगळ्या गोष्टीची पूर्तता व्हावी लागते, तेव्हा ते विषयाचं सुख मिळणार. आणि ते किंचित जशी विद्युत स्फुरणे कान पाही जगा माझी, विजेचं स्फुरण झालं, वीज चमकली आणि मावळली, मग जगाचे व्यवहार चालतील का तेवढ्या विजेच्या प्रकाशामध्ये? याची सावली आलेली आहे ढगाची आपल्या याच्यावरती, एवढ्या वातावरणामध्ये खूप बरं वाटतंय मस्त पैकी. आणि त्या सावली किती वेळ आहे पाहिजे? थोडा वेळ आहे ना. तसं क्षणभंगूर आहे विषयाचं सुख, थोडा वेळ आहे. मग जर तसं असतं तर माऊली म्हणतात तरी त्रिमाळिके धवळारे बांधावी का? 3-3 माळ्याची घर कशाला बांधली असते लोकांनी? ढगाच्या सावलीनं जर त्या ठिकाणी आनंद मिळत असतं, सुख मिळत असतं तर. तसं हे विषयाचं सुख आहे. आणि परमात्म सुख मात्र याच्या उलट आहे. ते कसं आहे? त्या ठिकाणी इंद्रियाविन स्वानंद, विषयाविन परमानंदो, ऐसा करती आगाध बोधू, ऐसा करती बोधू आगाध साधू निज महिमा. उलट या ठिकाणी विषयाचं सुख घेताना इंद्रिय व्यवस्थित असावी लागतात, आणि परमात्म सुख अनुभवत असताना इंद्रियाची गरजच नाही, इंद्रियांच्या पलीकडे जायचं. इंद्रियाशिवाय भोगायचं, इंद्रियाशिवाय भोगायचं म्हणजे इंद्रियांचे व्यापार तिथल्या तिथे थांबवायचे. हातापायाचे थांबवता येतील तुम्हाला? मनाची पाटलाचे व्यापार कोण थांबवतो? आतमध्ये जो मनाची पाटील विचार करतोय, दुनियाभर फिरतोय, त्याची विपात, खरं तर त्याला थांबवायचं आहे ना तिथे. आणि मग तेही जेव्हा थांबेल, मग आता हे मन बुद्धी चित्त अहंकार जे आहे, ही त्या ठिकाणी जे अंतःकरण आपण त्याला म्हणतो, ही अंतःकरण शुद्ध आणि अंतःकरण स्थिर ज्या वेळेला होईल, त्यावेळेला तुमच्याच ठिकाणी असणारा तो परमानंद आनंद तुमच्या आत्मानुभूतीत, आत्मस्थिती तुमच्या ठिकाणी प्रगटेल. प्राप्त करायची का प्रगटेल? प्रगटेल म्हणजे कशी? प्रगट आहे, प्रगट असून प्रगट नाही, प्राप्त असून प्राप्त नाही. भगवंत प्राप्ताची प्राप्ती आहे, अप्राप्ताची प्राप्ती आहे. अप्राप्ताची प्राप्ती म्हणल्यावर अप्राप्त वस्तू कधीच प्राप्त नसते, त्याला अप्राप्त म्हणतात. आणि प्राप्ताची प्राप्ती बी म्हणावं तर मूर्खपणा अंगी येतो. प्राप्ताची काय प्राप्ती करायची? पण प्राप्त असूनही काही ज्यांना प्राप्त वाटत नाही, प्राप्त असूनही प्राप्त वाटत नाही, त्याच्याकरता मग मात्र त्या ठिकाणी मग साधन तयार होत, आणि त्याला त्याची तीव्र ओढ असायला लागते त्या प्राप्तीची, त्या गोष्टीची, परमात्मा प्राप्तीची. त्याला इथे मुमुक्षु असं म्हणतात. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझी. किती तळमळ लागायला पाहिजे? काही ऐशी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा दुर्दशा. त्याच्याशिवाय त्याला बेचैन झालं पाहिजे, त्याच्याशिवाय चाललंच नाही पाहिजे. एवढी ओढ परमात्म्याची कोणाला आहे? का गरजेनुसार चाललंय? मग थोडे आहे चित्त साह्य झाले. परमार्थ जास्त मोठ्या म्हणजे लांब लांब नाही, खूप जवळ आहे परमात्मा. परंतु त्या ठिकाणी लांबचा भाव आपल्यामुळे होतो. आपल्या चित्ताची ती स्थिती जी आहे त्या पद्धतीची
प्रज्ञा आपली त्याच्यामध्ये स्थित होत नाही. मग स्थित प्रज्ञ व्हायचे, ब्रह्मस्थिती प्राप्त करायची, ब्रह्म नाही प्राप्त करायचं. ब्रह्म प्राप्त होत नसतं, ब्रह्म प्राप्त होत असतं का? ब्रह्म प्राप्तच असतं. ती स्थिती आपण प्राप्त करायची आहे आणि त्या स्थितीची ज्याला तळमळ लागलेली आहे रात्रंदिवस, कशी तळमळ, काय अभंग आहे, काय भूमिका आहे अंतःकरणाची, असं मला झालं पाहिजे, अशी दशा माझ्या अंगी आली पाहिजे, ही मुमुक्षूची लक्षण आहे. कशी? कन्या सासुऱ्यासी जा, काय अभंग आहे. जी मुलगी आहे ती सासरी जात असताना त्या ठिकाणी घरातल्यांची काय स्थिती होती. अरे राजा जनक रडला होता, विदेही जनक आहे, विदेही जनक साधी स्थिती आहे का? पण आपली मुलगी सीता प्रभू रामचंद्रांना दिल्यानंतर जाताना राजा जनकातून आसरू, डोळ्यातून आसरू आले. कन्या सासुऱ्यासी जाय, मागे परतोनी पाहिले, तैसे झाले माझ्या जीवा, कधी भेटसी केशवा. याला मुमुक्षू म्हणतात. काय मुमुक्षू आहे? असा अधिकार दिला, जेव्हा आपली पहिल्यांदा कन्या बाहेर झाली तेव्हा. नाही सांगतो ना, मग ते भूमिका पूर्ण पाहणार आहे आपण अभंगाची. चढते उतार आणि त्याच्यामध्ये चरण सांगितलेली आहेत, तिथे भूमिका पूर्ण पाहायची आपल्याला या अभंगाची. कन्येचं उदाहरण दिलं, कशी तळमळ, ती कन्या सासरी आता पहा, मग पुढे तिला माहित नाही का लग्न करायच्या अगोदर असा मला यांचा आईबापांचा विरोध होणार आहे, तशी कशी काय नटली मग लग्नाला ती? बरं, तिचं तिथं राहणं योग्य आहे का? पुन्हा माहेरी राहणं जीवनभर योग्य आहे का? सासरी तिला माहेरचं सुख उपभोगता येणार नाही का? आणि ज्या दिवशी तिला सासरी माहेरचं सुख अनुभवायला मिळेल त्यावेळेला तो सिद्ध झाला. आणि सासरी ते सुख अनुभवता येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तो साधकच आहे. आलं का लक्षात? आणि मग त्या ठिकाणी पहिली स्थिती अशी आहे, माहिती आहे आपल्याला आईबापांचा त्याग करायचा आहे, तरी लग्नाची बी उत्सुकता आहे आतमध्ये, अंतःकरणामध्ये. मग हा विरहाची कल्पना असताना कशी लग्नाला तयार झाली? बरं, गेली समजा, निघाली. बर, अगोदर आई वडिलांना न सोडणारी, गळ्यात पडून टाहो फोडून रडणारी मुलगी गेली, सासरी गेली. आणि पहिलं नव्हतं करमत, एक वर्षभर असंच गेलं, मधून मधून 10-15 दिवसांनी यायची बाहेर, करमत नसायचं पहिले, इकडच्या सगळ्या आठवण व्हायचं. पण ज्या वेळेला तिथे रमली ती, आणि रमल्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षामध्ये त्यानंतर प्रसंग असा आला की वडील आजारी आहेत आणि कोणाकडे तरी निरोप पाठवला की बाई एक रात्रभर येऊन भेटून जा फक्त. तेव्हा तिचा निरोप येतो, त्याच मुलीचा निरोप येतो की यांचा डबा करायला कोणी नाही आणि पोरं शाळेत जातात. बदल का झाला? बदल झाला ना. मग उदाहरण मात्र दिलं काय, तैसे झाले माझ्या जीवा. पण एक क्षणभरच झालं, तिला कधी झालं, थोडे दिवस झालं, काय थोडे दिवस झालं क्षणभर म्हणण्यापेक्षा. आणि नंतर मात्र ती त्याच्यामध्ये रमल्यावरती आईबापांच्या असा निरोप पाठवते तर मला जमणार नाही, तसं काही विशेष सिरियस नाही ना. म्हणजे याचा म्हणण्याचा अर्थ पर आता जायच्या वाटवर आहे का असं म्हणावं का त्या पूर्ण, असाच अर्थ झाला. पण तसे शब्द वापरता येत नाही. लोक म्हणतील काय पोर बोलती, म्हणून म्हणतील जास्त सिरियस नाही ना, पण त्याच्या मागचा अर्थ कंसामध्ये असाच असतो, कारण अजून गेले तर नाही ना. पण तसा भाव तिला प्रगट करता येत नाही, लोक नाव ठेवतील म्हणून. तीच ना मुलगी जी आता घडोघडी माग पाहत होती, तिचे पाय ओढत नव्हते आणि सासरवाडीला सासरी जायला. म्हणून ते उदाहरण कमी वाटल्यावरती तिसऱ्या चरणामध्ये वेगळं उदाहरण दिलं तुकोबारायांनी. सुकली या माय बाळ हुरहुर पायी, तैसे झाले माझ्या जीवा. त्याच्यापेक्षा वरचा दृष्टांत आहे. आई आणि लेकराची जत्रेमध्ये चुकामुक झाली. पंढरपूरच्या यात्रेला गेले, आई एकीकडं मुलगा एकीकडं, आकांत करून रडायला लागली. आई बी रडते, मुलगी रडते. आणि काय नाही, फक्त पांडुरंगाच्या मंदिराच्या इकडच्या गल्लीत पोरग आहे, फक्त पुढच्याच गल्लीमध्ये आई आहे. पण सगळी दिशाभूल झाली, कुठं गेले पोरग, काय सांगावं, कुठं गेले, कुठं असेल. तासभर झाला किती रडत असेल, त्याला काही पाणी बिनी तहान लागली असेल त्याच्या जवळ, काय त्याला काय कळतं का? पोरग 3 वर्षाचं पोरग आहे, त्याला काय कळतं कोण काय देईल का, कुठं पडून येईल का, काय जर झालं तर पुढे चंद्रभागेत गेलं पाणी बिण्यामध्ये, तिच्या नुसते उलगाल झाली, चित्त कसं झालं तिचं, उलगाल झाली. तेच उदाहरण नाथ महाराजांनी दिलं कशामध्ये, भागवतामध्ये. चुकलिया माय पुता संकटी. अगोदरचं जे रडणं आहे हे विराहाचं रडणं आहे. आणि कोणीतरी त्या ठिकाणी ग्रस्तांनी नेऊन पोलीस चौकीजवळ तिथंच
पुढे महाद्वाराच्या पुढे चौकी होती आणि तिथं जाऊन तिथं त्या ठिकाणी मुलाला दिले, म्हणजे मुलगा चुकलंय. आता मुलगा चुकलं, काय चुकली मला बी कळत नाही, व कोण चुकलं नेमकं मला सांगलं नाही. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी अलाउन्स करून सांगत असताना तिच्या कानावर ते शब्द पडले. बाबा तिला खूप आनंद झाला, धावत आली तिथं, कुठे माझं पोरगं, कुठे माझं पोरगं. आणि ती ज्यावेळेला ताब्यात दिल्याबरोबर घट्ट मिठी मारून रडू लागली. आधी बी रडत होती ना आता बी रडती. पहिलं जे रड नाही ते विरहाचं रड नाही, आणि आता जे रड नाही हे आनंदाचं आहे. पहिलं दुःखाचं आहे ना आता आनंदाचं आहे. पण त्या रडण्यात सुख आहे, आताच्या रडण्यात सुख आहे, आनंदाचं रड नाही. मग ते उदाहरण दिलं नाथ महाराजांनी भागवतात. चुकल्या माय पोता संकटी, एकाकी बहुकाळे झाल्या मिठी, तेने ओरडे घालोनी मिठी, चाले जेवी पोटी आणि वार हृदय. ही भक्तीची लक्षणं सांगितली बरं का साधकाची. तसं देवी जीव भक्तीची पेटे, देवी जीवशिवा अवचटे, देवी जीवशिवा अवचटे, भक्तीच्या पेठे झाल्या भेटी, आत्मसाक्षात्कारे पडे मिठी, ते संधी माझी उठी आणि वार हृदय. काय सांगितलं? तसं जीव आणि शिवाची, तुमच्या जीवाची शिवाशी चुकामुक झाली होती भ्रांतिरूप नगरामध्ये. कोणत्या नगरात चुकामुक झाली होती? भ्रांतिरूप नगरामध्ये चुकामुक झाली होती. पण कोणीतरी सज्जनाने त्या ठिकाणी गाठ घालून दिली, त्याला संत म्हणतात. त्या संत सज्जनांनी त्यांची जीव ब्रह्माचं ऐक्य करून दिलं, जीव शिवाचं ऐक्य करून दिलं. आणि मग आत्मसाक्षात्काराने जी घट्ट मिठी पडल्यावर तो साधक सुद्धा हमसून उमसून रडू लागतो. परमार्थ करणारे किती आहेत संपूर्ण जगभरामध्ये, त्याच्यामध्ये पुन्हा निवडत येऊ ह्या अवस्थेवरती आलेले किती आहेत, आणि याचा अनुभव देणारे किती संप्रदाय आहेत, आणि किती सद्गुरू आहेत, आणि किती शिष्यांनी हा अनुभव घेतला अनुग्रह घेऊन. त्याच्या पुढे सांगितले तेच ओळीमध्ये सर्वोच्चनी गदगदुनी हसे. हा पुढचा विषय आहे तो. हा तो पुढचा विषय आहे. तर या ठिकाणी चुकल्या माये पुता संकटी, एकाकी बहुकाळे झाल्या भेटी, तेने ओरडे घालोनी मिठी, चाले जेवी पोटी आणि वार हृदय, तेवी जीवशिवा अवचटी, भक्तीच्या पेठी झाल्या भेटी, आत्मसाक्षात्कारे पडे मिठी, ते संधी माझी उठी आणि वार हृदय. मग त्या रुदनासवेची हर्ष प्रगटी, त्या हर्षाची निनेटे पाटे, हसो लागे कडकडाटे, सुखोदवटे गदगदोनी. रडतो बी पुन्हा हसतो का? अरे देव मी इकडे तिकडे शोधत होता, आयुष्य चाललं होतं, तो मला माझ्यातच भेटला म्हणून हसू लागतो. ही अवस्था अनुभवाची आहे, नामाने तयार होते, सद्गुरूच्या कृपेने तयार होते, बोधाने तयार होते. हा प्राण आहे संपूर्ण परमार्थाचा, याला भक्ती म्हणतात. ही भक्तीची लक्षणे. आत्मसाक्षात्कारेकडे मिठी. आत्मसाक्षात्कार तुम्हाला जर त्या ठिकाणी कोणी जर असं याच्यामध्ये टाकलं ना, असं जाहिराती ऍडव्हर्टाईज जर पेपरला टाकल्या, तुमच्या टीव्हीवरती मोबाईलवर याच्यावर जर टाकल्या ना अशा की या ब्रह्मविद्या शिकायला आमच्याकडे या, ब्रह्मविद्या शिकायला या, मग त्याचं पॅकेज असतं. मग त्यांचं पॅकेज साधू संतांनी किती पॅकेज घेतली? एका जनार्दनी ही करून देणार किती पॅकेज घेतलं? एका जनार्दनी मांडलेली दुकानं आणि देती मोलावीन सर्व. काय मागितलं त्यांनी? काय घेतलं आपल्याकडून? त्याचं मूल्य घेतलं. मूल्य घेणारे ब्रह्मविद्या असू शकते त्यांच्याकडं, टिकल त्यांच्याकडं, आणि देऊ शकतील कोणाला? विचार करा. आणि हा जो स्वरूप स्थितीचा आनंद आहे, आत्मस्थितीचा जो आनंद आहे, हा जो अनुभव आहे, हा अनुभव ज्याला कोणाला आला असेल त्याचाच परमार्थ निकाय आहे. पण ह्या अनुभव राहटी बिन जर का परमार्थ चालला असेल तर तो संपूर्णपणे फेल आहे. की माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, सर्व संत म्हणतात, पण माऊली ज्ञानोबा राय सुद्धा या भूताच्या भूमिकेमध्ये सांगतात. हा मुमुक्षूला उपदेश. मग त्याने कुठेतरी शास्त्रामध्ये ऐकलं, तो परमात्मा प्राप्तीच्या मागे आहे निघालेला. बद्ध, विषयी, पामर, मुमुक्षु, साधक, सिद्ध किंवा संत म्हणा त्याला. ह्या ज्या वेगवेगळ्या भूमिका आहेत, ह्या वास्तव आहेत का काल्पनिक आहेत? ह्या भूमिका ज्या सांगितल्या ह्या वास्तविक आहेत का खऱ्या आहेत का काल्पनिक आहेत? बद्ध जर म्हणलं तर बद्ध कधी सिद्ध होईल काय? मग त्याला बद्ध कसं म्हणलं? तर काल्पनिक आहे ते. बद्धाचा सिद्ध होतो का? सिद्ध दुसरा कुठून नाही, आणि बद्ध कधीच सिद्ध होत नाही.
अरे मुक्त होता, पहिलाच मुक्त होता, पण बळे झाला बद्ध. मग ते बद्ध म्हणजे पहिला मुक्त होता म्हणजे तो मुक्त होऊ शकतो ना. पहिला मुक्त आहे, मध्ये बद्ध झालाय, मग ती बद्धता काढायची, त्यालाच भ्रांती म्हणतात, त्याला भ्रम म्हणतात. कसा भ्रम तयार होतो व्यवहारात पहा ना तुम्ही, कसा भ्रम सहज तयार होतो. 4 बस उभ्या आहेत, एका बसमध्ये तुम्ही बसलेला आहात, शेजारची बस चालू होते, दुसऱ्याला चल चल आपली बस चालू झाली, तो कुठेतरी गेलेला असतो, याची बस उभीच आहे. बघा ना, शेजारची बस चालू झाली, आपली चालू झाली वाटते. किंवा रेल्वेमध्ये 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या गाडीत तुम्ही बसले, 2 नंबर प्लॅटफॉर्मला बी रेल्वे उभी आहे, ही तुमची उभी आहे, शेजारची चालू होते आणि आपली चालू झाल्यासारखी वाटते. हा भ्रम होत नाही आपल्याला. मग ह्याच्या करता वास्तववर जायचं तर मग कशावर लक्ष द्यायचं? स्थिर असणाऱ्या गोष्टीवर लक्ष द्यायचं, चंचल गोष्टीवर नाही. मग स्थिर काय आहे? प्लॅटफॉर्म, त्याच्याकडे लक्ष दिलं का नाही आपली गाडी जागेवरच आहे, तिकडची गाडी गेली, हे कळत. याला भ्रम म्हणतात, याला भ्रमिष्ठपणा म्हणतात, याला चकवा म्हणतात. असं होतं की नाही भ्रम माणसाला पण? आपल्या चांगलं लहान मुलांना भाऊ द्यावं ना, काय हरकत नाही. आकाशातून चंद्र पळताना दिसतो, कोणाला? लहान मुलांना भाऊ द्या, काय हरकत नाही. मोठ्या माणसाला आकाशातून चंद्र पळताना दिसावं का? नेमकं काय होतं आपल्याला वस्तुस्थिती माहिती. ढग काय होतात, चंद्र तिथे होतो आणि ढग इकडून तिकडे जातात आणि आपल्याला त्या ठिकाणी चंद्र पळताना दिसतो. तसंच या ठिकाणी हा जो भ्रम आहे, हा भ्रम घालवायचा आहे. बद्धता हा भ्रम आहे, कल्पना आहे तो मुक्त आहे. अगोदर मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे, मी पण माझे पण, हा देह माझा, जे नाही ती, याला विपरीत भावना म्हणतात शास्त्रामध्ये. एक प्रमाण संभावना आहे, एक प्रमेय संभावना आहे, एक विपरीत भावना आहे. प्रमाण संभावना म्हणजे प्रमाणाच्या ठिकाणी संशय निर्माण होणं. प्रमेय संभावना प्रमेयाच्या ठिकाणी संशय निर्माण होणं. प्रमेय म्हणजे परमात्मा आपण जर धरला तर तो परमात्मा असेल का, देव खरंच आता असेल का, अशी शंका निर्माण होणं, देवाबद्दल शंका निर्माण होणं. प्रमाणाबद्दल म्हणजे जीवाबद्दल, जीवाला प्रमाण धरलं तर जीवाबद्दल शंका निर्माण होणं. असा असणारा हा जीव सर्व शक्तिमान देवाशी कसं काय ऐक्य असू शकतं? प्रमाण संभावना, प्रमेय संभावना आणि विपरीत भावना म्हणजे काय? देह आहे ही विपरीत भावना. हे भ्रमाचे प्रकार आहे. हे भ्रमाचे प्रकार कशाने हा भ्रम जाईल? तर प्रमेय संभावना श्रवणाने जाईल, प्रमाण संभावना जी आहे ती त्या ठिकाणी मननाने जाईल आणि विपरीत भावना निधी ध्यासाने जाईल. तुम्हाला सारखा निधी ध्यास धरला तर तुमच्या ठिकाणी ते जाईल ती भ्रम. रशीवरती साप भासला की नाही, मग रशीवरती साप भासला, हा कसा भासला याचं पहिलं कारण शोधून काढावं लागेल, तेव्हा त्याचं ते काय भासमानता जी ही आपली निघून जाईल. रशी आहे का साप आहे तर रशी. रशीवर साप भासलाय, कुठे भासलाय? प्रकाशात भासलाय का, अंधारात भासलाय का? प्रकाशामध्ये भासेल का? प्रकाशात साप असला तर साप दिसेल, रस्सी असेल तर रस्सी दिसेल. अंधारात काहीच दिसणार, सापही नाही दिसणार आणि रस्सी बी नाही दिसणार. मग हे भासमान स्थिती जी आहे ती कुठे आहे? जर उजेडही नाही आणि अंधारही नाही, अशी अंतःकरणाची स्थिती आहे. नेनो अंधार ना उजडलेगा, त्या ठिकाणी भ्रम तयार होतो, भ्रांती तयार होती. मग ती भ्रांती जाण्याकरता ऐसे ज्ञान प्रकाशी पाहिलं. ज्ञान प्रकाशी, ज्ञानाची ती बॅटरी तिथे न्यायची, चमकून पाहायचं, मग काय असेल ते दिसेल आपल्याला. जर त्या ठिकाणी रस्सीवरती सर्प भासला तर त्या ठिकाणी तो आध्यस्त म्हणतात त्याला, तो आध्यस्त झाला. तो मग आपल्याला अधिष्ठानावरच भासतो, अधिष्ठानामुळेच भासतो. मृगजळ सूर्यामुळे भासते. मृगजळ कोणामुळे भासते? अधिष्ठान पाहिजे त्याला. भासमान वस्तूला सुद्धा काय लागतं? खोट्या गोष्टीला सुद्धा खऱ्याचं अधिष्ठान लागतं. माया जड, देह जड, इथून तिथून अनात्म पदार्थ सगळे जड, पण आधार कोणाचा घेतात? चैतन्याचा. आणि आपली पाटील की मिरवतात आणि नाडलं ना जीवाला फुकट. जीवदशा आणली ना, आलं ना, ब्रह्मच जीवदशेला आलं तर दुसरं कोण आलं? ब्रह्मच आलं जीवदशेला, ब्रह्मच शिवदशेला आलं, ईश्वर झालं. नाथ महाराजांच्या हरिपाठातले पारा काल आपण पाहिलं ते किती सुंदर अभंग. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेने हरी. कशामुळे नाडलं? कल्पनेनेच नाडलं ना. तेने पडे गोवा नेने हरी. किंवा त्या ठिकाणी कल्पना अविद्या, तेने झाला जीव. कशामुळे? मग कल्पना अविद्या सोडून द्या ना. कल्पना अविद्या सोडून जर दिलं तर कल्पना अभिमान हरी झाला. पुढे एक प्रमाण आलेले. कल्पना अभिमान काय झाला?
हरित झालं. मग काय झालं? म्हणजे अध्यस्त वस्तू जी आहे ती कुठे जाते? नाही, अधिष्ठान रूप होऊन जाते. ती जो भ्रम निर्माण झालेला आहे तो भ्रम त्या ठिकाणी ज्याच्यावर भ्रम निर्माण झाला त्याच्यामध्ये ती लुप्त होऊन जाते. साप मग तो मारला, तो साप समजा तुम्ही मारला तर कुठे गेला तो मेलेला साप? मारायचा आहे का त्याला? नाही. संसाराचं जे रूपक केले ना या ठिकाणी 15व्या अध्यायात, खूप सुंदर असं रूपक केले. काय त्याला म्हणजे काय? संसार मिथ्या आहे हे समजून घ्यायचं म्हणजे काय करायचे? संसाराचं मिथ्यात्व आपल्याला कळत नाही, म्हणून आपल्याला प्राप्त झालेला आनंद सुद्धा उपभोगता येत नाही. ज्यांना ज्यांना प्राप्त झालाय ना आत्मसुख, त्यांना उपभोगता येत नाही. प्रतिबंध प्रपंचातले निर्माण होतात, ते मिथ्या आहे, ते काही खरे नाहीत. प्रतिबंध तुम्हाला आनंदाला कोणीही प्रतिबंध कुठेही करू शकत नाही. सर्व काळ असाल तिथे तुम्ही तो आनंद बघू शकता. त्याला काही विशिष्ट प्लॅटफॉर्म पाहिजे, अखंड हरिनाम सप्ताहाचा, वैष्णव मेळाव्याचा, असं प्रवचनाचा, पण एक ठराविक स्टेपला गेल्यावर तुम्ही त्या ठराविक स्टेप आहे तिथं जायला पाहिजे. आता ही मुमुक्षित आहे, मुमुक्षुची स्थिती सांगितली. कोणाची स्थिती सांगितली नाही संतांनी? सर्वांची सांगितली. ब्रह्मज्ञानी पुरुषाची सांगितली. ब्रह्मज्ञानी पुरुष तोची ओळखावा, नैनांजनी पाहावा ब्रह्म ठसा. त्याच्या डोळ्यामध्ये त्याचा ठसा उमटतो, त्याच्या डोळ्यात पाहिल्याबरोबर कळतं त्याचं तेज, त्याच्या डोळ्यात पाहिल्यावर कळतं हा ब्रह्मज्ञानी आहे का नाही. मग ही सगळ्याची लक्षणं सांगितली. तसं मुमुक्षुची बी एक अवस्था आहे, लक्षण आहे, आणि ती साधू संतांनी मांडली. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात चुकली बाळ हुरहुर पाही, परंतु तैसे झाले माझ्या जीवा. पण याच्यातही कमतरता वाटली तुकोबारायने. कशी कमतरता वाटली? की आई भेटल्यानंतर आता त्याची हुरहुर थांबली की नाही? राहिली का त्याची हुरहुर? आता नाही राहिली. त्याची आई भेटत नाही तोपर्यंत हुरहुर, आई भेटल्यावर त्याची हुरहुर थांबली. म्हणून शेवटी उदाहरण त्यांनी दिलं. आता मात्र ती मात्र उदाहरण कमी जास्त होऊ शकत नाही. जीवना वेगळी मासोळी आणि तैसा तुका. सांगा, आईशिवाय मूल राहू शकतं? मोठं झाल्यावर राहतं की नाही? जाणतं झाल्यावर तीच रडणार. आईपासून एवढंही वेगळं न राहणार. आई बापांजवळ वाढलेली मुलगी कालांतराने मात्र त्या ठिकाणी सासरी रमते की नाही? पण पाण्यातून काढलेला मासा पाण्याविना राहू शकतो का? कशी चढते उदाहरणं दिली सांगा ना. आपल्याला बरं सुचत नाही असं काय? तुम्हाला मी सांगतो, चला तुम्ही एखादं नाभंग करावं, चला 2-4 दिवसात करा एखादा दुसरा, काय हरकत नाही. तुमच्या पद्धतीने कशाही करा, याच्यात कुठे साम्यता नाही आली पाहिजे त्याची. यांनी एवढे वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळे अभंग केले. भूमिका जरी एक असली तरी मात्र असं इकडचे एक चरण घेतलं तिकडचे एक असं जोडाजोडी केली नाही. आपलं काय होईल? आपलं काय नाही होणार तसं. दिलेलं साधन, ज्या साधनाने ते तिथपर्यंत गेले ते साधन तुम्हाला मिळाले ना. म्हणून काल जे मी म्हणलो ना की आता सांगायचं काही राहिलं नाही, आता काय राहिलं असेल तर फक्त करायचं राहिले. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जे कोणी या तुमच्या झूम ॲपवरून पाहत असतील, जे कॉन्फरन्स कॉल मधून ते ऐकत असतील, अरे किती सांगायला पाहिजे आणि काय सांगणार, सांगून काय सांगणार आहे? तेच पुन्हा रिपीट करावं लागणार. माऊली ज्ञानोबांची गाथा जरी आपण पूर्णपणे प्रत्येक अभंगावर चिंतन केलं तरी सांगणं काय असेल? हेच असेल की त्या ठिकाणी नामाचा अनुभव. मग आता ते काय सांगायची गरज आहे? ज्याला जर ती साधनच दिलेलं आहे, आनंद उपभोगायचं साधनच दिलेलं आहे, तर मग आता त्याने ते करायचंच राहिलंय का अजून सांगायचंय काय? त्याला सांगायचं राहिलं. हा भाग वेगळा आहे प्रेमामध्ये, की कितीही जरी सेवन केलं तरी ते तृप्तीच होत नाही. सांगणारा कितीही सांगत राहिला तरी सांगणाराची तृप्ती होत नाही. ऐकणारा किती ऐकत राहिला तरी त्याला ते ऐकावंच वाटतंय, सांगणाऱ्याला सांगावंच वाटतंय. तो भाव वेगळा आहे. तुम्ही ज्या भावा बोलले ती बरोबर आमच्या लक्षात आलं, परंतु आपला भाव चालला होता अगोदर वेगळा ना, त्यामुळे ते त्याची फायटिंग झाली. असा भाग आहे, असा विषय सांगा ना. मग आता ती जी वस्तू आहे, ज्या वेळेला ते एखाद्या वस्तूचं वर्णन करत राहील, जाहिरातदार एखाद्या वस्तूचं वर्णन करत असतो आणि त्याच्यानंतर सांगतो ही वस्तू एवढ्याला आहे, ते अशाचे फायदे, ही अशी आहे, अशी घ्या त्या ठिकाणी, आणि त्याचं बोलणं संपतं. तो तुमच्याकडे जर तिथे 2 तास लेक्चर एका घराच्या दरवाज्यावर देतच राहिला ना, त्याचा धंदाच झाला. म्हणजे आपल्याला याचा धंदा नाही करायचा, पण धंदा का करू नये? याचा धंदा म्हणजे काही घ्यायचं, हा एक धंदा आहे. आणि काही न घेता जर असा धंदा केला तर बापरे बापरे बापरे, त्या व्यक्तिमत्वामधून तुकोबारायच तयार होते.
अजून काय तयार होईल? जे पुरुषार्थ सिद्धीचं होती घेऊन आपल्या भक्ती हाती रेगाला भक्तीपंथी लगा देतो, असं घरोघर एक का दोन एकटी ताई असले तरी सांगत बसावं, असंच गेले ना घरोघर. तुकोबाराय तरी कसे गेले? असेच गेले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसून. पण ज्याला त्याची पारख नव्हती ते म्हणले देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे, आमच्या घरामध्ये तुमचा देव ठेवायला जागा नाही. म्हणजे काय विठ्ठलाच्या मूर्ती घेऊन म्हणत होते का देव घ्या कोणी? कारखाना होता का त्यांच्या मूर्तीचा? नाही. देव ही काही वस्तू नाहीये. हे मूर्ती वगैरे हे सगळं आपण आपली एक श्रद्धा अंतःकरणात निर्माण होण्याकरता केलेली गोष्ट आहे. ती पाहिजेच आपल्याला. त्याचा आधार घेतल्याशिवाय नाही जमणार. कोण डायरेक्ट वाचायला शिकला आईच्या पोटातून आल्याबरोबर धाड 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 इंग्लिश मराठी जे काही मातृभाषा असेल ती नाही, त्याला ती ओना मागे रोवा लागतो. आ इ उ जे काय असेल ते एबीसीडी काय असेल. तर मग सांगण्याचं तात्पर्य असं की ही जी तळमळ आहे, पाण्याशिवाय मासा राहू शकत नाही आणि देवाशिवाय ज्या वेळेला तो भक्त राहणारच नाही तर देवाला चिंता पडते. आणि मग त्या मुमुक्षीची भेट श्रीगुरूच्या रूपाने श्रीगुरु त्याची श्रीगुरूची भेट देव घडून देतो. ईश्वराच्या कृपेने संत भेटत असतात. प्रमाण माहिती तुम्हाला? बहु अवघड आहे संत. किती अवघड आहे? उपमा तरी पण संतांनी दिली थोडी. चंद्रामृत सुखेसे होईल. चंद्राचं अमृत एखाद्या वेळ प्राप्त करता येईल. असता जाता रवी धरवेल. असा जास्त चटके देतो पण मावळताना जरा चटके कमी देईल म्हणून धरता येईल. बाया हेळा सागर तडवे. इंग्लिशची खाडी 15-16 वर्षाची पोरं करून जातात, रेकॉर्ड तयार झालं. पण त्या साधूची भेटी न बघितला. हे एवढं अवघड आहे ते तुम्हाला कदाचित करता येईल, पण साधूची भेट होणं सोपं नाही. साधू का पैशावर मिळतो नाही, संत पण मिळते हे हाटी. हिंडता कपाटी राणी वनी. बाजारात मिळणारी वस्तू साधू. कपाट अरण्यामध्ये कुठे साधू? अरण्यात जाऊन बी आपलं जर कर्म नीट नसेल तर डुप्लिकेटच्या नादी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि कदाचित ग्रस्तात असून घरी येऊन साधू भेटण्याची शक्यता आहे पुण्य जर त्याचं कसं असेल तर. मग साधू ओळखण्याची एवढे मोठे लक्षण, एवढे मोठमोठे ग्रंथ केले तुम्हाला निवाडा करण्याकरता. आणि मग काय हे होण्याचं कारण? मग साधू ईश्वराच्या कृपेने मिळतो. ईश्वराने कृपा केली त्या ठिकाणी साधूची भेट होते. आणि साधूची भेट झाल्यानंतर मग त्या ठिकाणी ईश्वराचं स्वरूप कळतं किंवा ब्रह्म कळतं. आणि तुम्हीच ती वस्तू आहात हा बोध होतो तुमच्या ठिकाणी. हम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे. मग हे अनुभवाने, अनुभव का नुसतं म्हणणं. साधू संतांना अनुभव होता. आणि आम्ही काय करायचं? आम्ही ह्याची टिपणं काढायची. कीर्तन प्रवचन करताना आम्ही टिपणं काढतो. आणि मग देव असा आहे, देव तसा आहे, ब्रह्म असं असतं, आणि तो ईश्वर याला म्हणतात, माया त्याला म्हणतात, सगळं बरोबर आहे. पण तुला काय अनुभव त्याचा? ह्याचा अनुभव नाही, हा अनुभव बी आहे. हा बी अनुभव आहे ना त्याचा. पण हा कसा अनुभव आहे? याला परोक्ष अनुभव म्हणतात. देव असा असा आहे, ब्रह्म असा आहे. शास्त्र वाचन करून थोडीशी विद्वत्ता आली, पाठांतर जर झालं तर त्याला देव कसा आहे हे सांगता येतं. पण देवाचा त्याला प्रत्यक्ष अनुभव आहे का? नाही. दोन वर्ग पडतात. एक परोक्ष ज्ञानी, एक अपरोक्ष ज्ञानी. आम्ही सर्वांना संत म्हणतो. जो अपरोक्ष ज्ञानी आहे त्याला संत म्हणतात का परोक्ष ज्ञानी आहे त्याला संत म्हणतात? ज्याला ज्याला वाचन करता येतं तो पाठ करून वाचन करून सांगू शकतो नाही कीर्तन प्रवचन. काय अवघड नाही ना ते, कोणी सांगू शकतो. पण त्याला जर म्हणलं तर तुकोबाराय जर म्हणत होते देव घ्या कोणी, आणि एखाद्याने जर मागितला असता दे, तर तुकोबारांजवळ देण्याचं सामर्थ्य होतं. तसं तुम्ही अभंग घेतला आणि विवरण बी बरोबर केलं, पण कीर्तन संपल्यावर जर कोणी जर मुमुक्ष तुमच्या जवळ आला, द्या बरं महाराज मला तो देव, देता का अनुभवाला? मग तिथं गप्पा चालतील. म्हटलं आम्ही सांगतील ज्ञान म्हणतील गुण, सांगतील ज्ञान म्हणतील गुण, नयेची साधन निवृत्ती. नयेची आई वडील म्हटले लग्न करायचे, आम्ही अशी पोरगी पाहिली ना, मला पाहायला पाहिजे असं म्हणलं. आतापर्यंत काल परवापर्यंत म्हणला कधी? आताची पोरं तिकडे करून येतात, आई बापांना म्हणतात मम्मी पप्पा जमलं तर या तुम्ही, नाही तर आम्ही येतो तुमच्या दर्शनाला.
आई बापांनी त्यांचा उद्देश काय, तुमचा मुलगा मुलगीचं आयुष्य आपल्यासारखं कडेला जावं, समाधानाने जावं, फसफस होऊन, या दृष्टिकोनातून ज्यांनी तुम्हाला पालन पोषण केलं त्यांच्यावर तुमचा विश्वास असायचा. हा खरंच लैला मजनू सारखं प्रेम असेल, नो प्रॉब्लेम. किती 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 दुर्मिळ आहे ते प्रेम, साधारण आहे का? किती वेडे झाली एकमेका करतात माहिती. बरं, लैला राजाची मुलगी आहे, मजनू एक भिकारी आहे. पण त्यांनी परिस्थितीचा विचार केला का? प्रेमामध्ये परिस्थितीचा विचार असतो, प्रेमामध्ये गुणाचा विचार नसतो, प्रेमामध्ये रूपाचा कशाचाच विचार नसतो. प्रेम प्रेम फक्त प्रेम पाहून प्रेम. रूप नाही, गुण नाही, शिक्षण नाही, संपत्ती नाही. एक भिकाऱ्याचा आणि राजाच्या मुलीबरोबर प्रेम होऊ शकतो. पण प्रेम म्हणतोय ते पिक्चर कुठेतरी चित्रपटात पाहायचं, कुठेतरी इकडे तिकडे ऐकायचं आणि आपल्या डोक्यात घुसून घ्यायचं, आणि आपलं तसंच आहे. मग सिद्ध काय नाही झालं, तुमचंही तसंच आहे. तर 1 वर्षामध्ये काय तुमचं संपलं प्रेम? आटलं का काय? जरा आटला का प्रेमाचा? सांगा ना मला. मग ज्या वेळेला राजानं त्या ठिकाणी राजाला ते सुरुवातीला प्रतिबंध केला राजाने, जमणार नाही, बाप आहे शेवटी, भिकाऱ्याला कशी देईल. परंतु त्यालाही माहिती होतं की नाही, हे प्रेम काहीतरी काळ जाऊन दिला. त्यांनी परीक्षा पाहिली, त्यातून नाही, ज्या वेळेला त्यांनी पाहिली हे खरं प्रेम आहे, खरं प्रेम आहे. मग तोही विचारी असतो, बा खरं प्रेम आहे, आता मला जेव्हा काय म्हणायचं असेल ते म्हणू दे. आणि मग त्याला राहवलं नाही, मजनूची हालत त्याला पाहवली नाही. कोणाला? राजाला, लैलाच्या वडिलांना. कशी लखतर अंगावरती, कुठे फिरतोय लैला लैला करत, खायला नाही, भूक लागली तर कोणी काय द्यायचं नाही, कोणी ते टिंगल टवाळी करायची. काय केलं ते? राजानं सांगितलं, सर्क्युलर सगळीकडं फिरवलं, कोणत्याही हॉटेलमध्ये मजनू जर आला तर त्याला काय लागेल ते द्यायचं, बिल राजदरबारातून द्यायचं, राजाच्या दरबारात तिजोरीत. त्याला काय कपडा लत्ता चप्पल काय लागेल तो जे मागेल ते त्याला द्यायचं, आणि बिल कुठून घ्यायचं? राजाच्या तिजोरीतून द्यायचं. सर्क्युलर फक्त नुसतं फिरलं, बातमी कानावर पडली व्हॉट्सअप फेसबुक मधून, रस्तो रस्ती मजनूच मजनू. अंगावरची चांगली कपडे टाकून दिली, फाटकी कपडे घातली, कळकटलेली मळकटलेली चप्पल पायातली टाकून दिली. लैला लैला फुकट मिळतंय ना, झाले ना मजनू फार सगळीकडे. प्रधानजीला चिंता पडली, राजेसाहेब तुम्ही फतवा काढला हे सगळं बरोबर आहे, पण अशी कंडिशन झालेली, आता काय करणार? राज्य बुडून त्यांचं बिल भरता भरता मग त्यांनी परीक्षा काय, मग परीक्षेच्या वेळेला आणि ती सिद्धता होत असते ना, परीक्षा घ्यायची ठरली. प्रधानजी म्हणले मी करतो बरोबर, उद्या संध्याकाळपर्यंत फक्त एकटाच मजनू दिसेल आपल्याला, बाकीचे जे आहेत ना ते कुठं गायब होतील ते विचारूच नका. आणि त्यांनी त्या ठिकाणी ऑर्डर केली, दुसरा फतवा काढला, दुसरं सर्क्युलर काढलं, GR काढला. लैलाचा मानभंग केलेला आहे, लैलाला फसवलेलं आहे मजनू, आणि म्हणून उद्या संध्याकाळी खंत वाटते. जास्त बोलू नाही ना, बोलण्यामध्ये बी बोलण्याने काही निष्ठा प्रगट होते असं नाही. सांगतो, हे जर आमच्या श्री गुरुबद्दल कोणाची हिंमत असेल तर आमचं आव्हान आहे. आता तर ते नाही, पण त्यांच्या प्रतिमेची कोणी हेळसांड काढून दाखवावा, हिंमत काय आहे त्यांची, आम्ही जिवंत राहून तरी उपयोग काय आहे आमची, ही निष्ठा आहे आम्हाला. आमच्या एका साध्या साधका, काही 6 महिन्याचा साधक असेल ना, त्याच्याकडे ही निष्ठा आहे. पाहिलं नाही त्या श्री गुरुला, पण तो सहन करू शकत नाही. काय दिले त्यांनी? अजून तर तो पथावर आहे, त्या मार्गावर आहे, मुमुक्षु आहे. जे सिद्ध दशेला पोचले ते तर प्राण देतील यात वाद नाही. केवढा बाजार चाललाय म्हणून, केवढा बाजार कुठं गेले, कुठं
गुरु काय म्हणत होता? चांगला उपदेश केला होता सामान्य स्तरातल्या समाजातल्या जाणकार माणसांनी, की तुम्ही ह्या होळीच्या वेळेला इथे सगळा दुष्काळ भाग आहे आणि इथे होळी खेळण्याकरता तुम्ही हे टँकरच्या टँकर आणले, त्याच्याऐवजी पाणी प्यायला लोकांना नाही त्यांना दिलं. आताची होळी जर त्या ठिकाणी स्थगित केली तर बरं होईल. आणि पायी गुरु होळी खेळतोय, शिष्यांवर शिष्य गुरुवर पाणी होळी खेळताय. त्याने काय बोलावा? मग तसं खरं तरी करून दाखवायचं होतं जगामध्ये. कुठे कुठे त्याचं स्तर उंचावला असता. तर म्हणला, अरे माझ्यामध्ये सामर्थ्य आहे, मी आत्ता देवाला पाऊस पाडायला सांगू शकतो. म्हणला नुसता का पाडला? म्हणला का पाडला? म्हणला नुसता. मग हे जनतेने पाहिलं, साधा उपदेश केला, चांगला होता. त्याने ऐकायचं, हा चूक आहे माझी, ठीक आहे, मी त्याची व्यवस्था करतो. एवढंच नाही तर काय, आमच्याकडे जे काही आमच्या मंडळात असेल ते तिकडं सगळं खर्च करू आपण त्या पाण्याकरता. कुठं काय तलाव बांधायचा, काय असेल धरण असेल त्याला आमच्याकडे जे असेल ते तुम्ही बिल जमा करा, तुमचा कायमचा प्रश्न मिटवतो. खरं गुरु म्हणला असत. त्याने होळी कॅन्सल केली असते, ते पाणी उडवत. म्हणतो तुम्ही काय समजले आम्हाला? आम्ही ईश्वराला सांगितलं मग पाडायचं ना, कोणी नको म्हणलं तुम्हाला? हे कुठे येत आता? पाना कुठे आणि शिष्य कुठे? कसा निश्चयाचा परमार्थ आहे. निश्चयाचे बळण तुका म्हणे त्याची फळ. गुरुचरणावर किती विश्वास असायला पाहिजे. वेळ प्रसंगी भगवंतावर किती निष्ठा असायला पाहिजे. माझे मन पाहे कसून तुकोबाराय म्हणतात. पहा कृपण की उदार, कापून देई शिर, पहा कृपण की उदार. म्हणून तर बघ फक्त. म्हणून हेच लक्षण ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. तुकोबारायांनी हे सांगितलेलं ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात गुरुभक्ती कशी असावी याच्यावर. एखादी आळामाळा श्री गुरुच्या खेळा, लोन करी सकाळा जीविताची. गुरुनी खेळण्याकरता जरी जीव मागितला तरी त्या ठिकाणी लगेच देईल, काही विचार न करता. या शिष्याला मग ती विद्या प्राप्त होत असते. मुमुक्षुचाच पुढे सिद्ध होत असतो. मुमुक्षुचा पुढे साधक होतो आणि साधकाचा सिद्ध होतो. साधकाची साधना सिद्ध दशेला गेली, व्यापकतेला गेली की झाला तो सिद्ध. सिद्ध काही कुठून पडणार आहे का आकाशामध्ये? उत्तम विद्यार्थीच चांगला एक शिक्षक बनतो. डॉक्टर कुठून? विद्यार्थ्यातूनच तयार होतात. शिक्षक कुठून तयार होतात? विद्यार्थ्यातूनच तयार होतात. पंतप्रधान कुठून तयार होतो? विद्यार्थ्यांमधूनच. राष्ट्रपती त्याच्यामधूनच. एखादा कॅप्टन सैनिकातला असेल तोही त्याच्यातूनच तयार होतो, समाजातूनच तयार होतो. का त्याची स्वतंत्र फॅक्टरी. आणि त्यातल्या त्या सामान्य स्थितीमधून मोठी माणसं तयार झालेली आहेत. धनवान यांच्यातून नाही. एक धनवान पाहतोय अजून त्याला भाषण करता येईना. राष्ट्राध्यक्ष बनवायचं आहे तर अजून बनवता येईना. काय काय कमी? काय पैसा कमी आहे? अखंड देश विकत घेऊन स्वतंत्र सत्ता राजा म्हणून चालवण्याची संपत्ती आहे. पण देवाने असा पोरगा जन्माला घातला. हे तुमचं पुण्य उदयाला. आतापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत तुम्ही बरेच पुण्य केलं ना लोकांच्या कल्याणाकरता. आणि त्यामुळे देवाने तुम्हाला असा बुद्धिमान पुत्र पाठवला. तुम्ही आपण खानदानी संपू शकत नाही. आम्ही कांडे. त्यांनी ठरवलं आता इथे पूर्णविराम द्यायचा. दिला पूर्णविराम. काय करू शकतो तुम्ही त्याच्या पुढे? त्याच्या पुढे काय करू शकता? काहीच करू. तो असा त्याचा खेळच असा आहे. तो हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हादाला जन्माला घालतो. कोणाला जन्माला घालतो? कोणाच्या पोटी? भक्ताला जन्माला घातले हिरण्यकश्यपूच्या. त्याची लीला कोण जाणू शकतो? सांगण्याचं तात्पर्य असं की या ठिकाणी हा जो मुमुक्षु आहे, हा मुमुक्षु त्याला सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं गेलं की बाबा रे, तू इथे त्या ठिकाणी ही लक्षणा पहा. ही लक्षणा पाहत असताना त्या ठिकाणी तुझी जी तळमळ आहे, नाही पहा म्हणण्यापेक्षा त्यांनी काय पाहायचं? त्याला तरी कुठे अजून नजर आली पाहण्याची? तो ओळखू शकतो का यथार्थ गुरु किंवा संताला महात्म्याला? ओळखू शकतो का? कोण ओळखू शकतो संताला महात्म्याला? सोपं नाही संताला महात्म्याला ओळखता येईल. कमीत कमी संत महात्म्यांची अर्धी तरी लक्षणं आपल्या अंगी आली पाहिजे तर कुठेतरी शक्यता आहे थोडंफार. पूर्ण बी गॅरंटी नाही. तो का म्हणे अंगे व्हावे ते आपण, आणि तरीच महिमान, तरीच महिमा, तरच महत्व कळत. तसं कसं कळेल? मग आता ह्या मुमुक्षूला उपदेश करताना माऊली ज्ञानोबाला सांगतात, परमार्थ सांगणारे तुला भरपूर भेटतील.
त्यांना ऊत आलाय आज तरी पाहिजे ना, तर एवढा ऊत आलाय सांगणारच. ऐकणारे राहिले नाही, सगळे काय झाले, सांगणारे झाले. रामभाऊ महाराज राऊत यांचं जे आता एक कीर्तन आहे त्या ठिकाणी मला तो व्हिडिओ पाठवला काल अनिकेतनी, काय खंत व्यक्त केली त्यांनी. म्हणजे त्यांना असं म्हणायचं नाही असं सुकाळ होऊ दे असं त्यांची इच्छा आहे म्हणे, माझी इच्छा आहे सुकाळ व्हावा सगळा ब्रह्मज्ञानाचा, प्रत्येकाला परमार्थ सांगता आला पाहिजे. आमचंही त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, काय आमच्यावर परिणाम होणार आहे, आमच्यावर अजिबात परिणाम त्याचा होणार नाही, आमच्यावर नाही परिणाम, आमच्या तारखा कमी होणार आहेत म्हणले, अजिबात नाही होणार. त्या विद्वत्ताचे जे आहे ना ते ठेवण आहे सांगण्याची हे ते लोक त्यांचे ते ऐकणारच, त्याबद्दल वाद नाही. आम्हाला काही फरक पडतोय असा भाग नाही त्यांच्या याच्यामुळं, परंतु समाजाचा मात्र ऱ्हास होतोय याच्यामध्ये, हिची खंत व्यक्त केली. हा, तोच अभंग, तीच निरूपण, फक्त गाव बदलतं, वस्ती बदलते, तेच सांग, दुसरं काय नाही. आता तसं तर किती विद्वान असला तरी संत सुद्धा तेच सांगतात, एकच गोष्ट सांगतात का, हे इकडचं थोडं तिकडचं थोडं असं सांगतात, पण त्यांचं ते एक सांगणं बहुविध मधून एकविधता आहे. म्हणजे आपला देश जसा बहुविधता ही आपल्या देशाचं वैशिष्ट्य आहे, बाकीच्या इतर देशांमध्ये नाही. नाना वर्ण, नाना जाती, नाना धर्म, आणि त्याच्यातून पुन्हा एक देश आहे, एकाच देशाची वाशी, अशी जी भूमिका आहे इतर कोणत्या देशामध्ये आहे. मग असं बहुविधतेमधून एकता एक विषय निवडायला लागतो. म्हणजे एक गहून प्रकार 9, साखर एकच आहे, वेगवेगळे पक्वान नाही, साखर वेगवेगळी आहे का, साखर एकच आहे. मग तुम्ही साखरच नुसती खाता का पक्वान्न करून खाता, काय खाण्यामध्ये बुद्धिमत्ता आहे, पक्वान्न करून खाण्यात बुद्धिमत्ता आहे. मग पक्वान्न करणारे संत महात्मे पक्वान्न करणारे आहे, आणि पक्वान्नामधून तुम्हाला त्या ठिकाणी साखरेची गोडी देतात. विविधतेमधून एकत्व दर्शवतात. सर्व जे नटलेले आहे परब्रह्म वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, त्याच्यातलं तत्व मात्र एकता आहे, अशी विविधतेतली एकता त्या ठिकाणी प्रतिपादन करतात. ही वाचून का अनुभवून त्याचा त्यांनी काय केलाय, अनुभव घेतला. तुकोबाराय म्हणतात, अनुभव आले अंगा आणि ते या जगा देत असते. आम्हाला ते अनुभव आले, आम्ही तशी साधना केली आणि तशी अनुभव आले, ते तुमच्या समोर या अभंगवाणीने मांडत आहोत. बरं, मांडले म्हणजे काम संपलं, मला अनुभव आला मी मांडला, काही अभंग नाही तर गद्यातून मांडला, एखादं पुस्तक लिहिलं, देव कसा माझ्या अनुभव आला ते लिहिलं, त्याचा तरी आम्हाला काय उपयोग आहे, जनतेला त्याचा तरी काय उपयोग आहे. तुमचे अनुभव तुमच्या जवळ किती भारी असले तरी आम्हाला देता येतात का. मी पिडलेलो आहे, गाडलेलो आहे त्रिविध तापाने तुमची शांतता झाली की नाही, त्या त्रिविध तापांची बोलवण झाली ना तुमची, ज्या बोधाने ज्या नामाने झाले, तो बोध आम्हाला फलद्रूप होईल का, आम्हाला तसाच अनुभव येईल का, आम्हाला देता येईल का तुम्हाला. हे मोक्षचं म्हणणं असतं, जनतेचं नाही, बाकीच्यांचं नाही, वेशधाऱ्यांचं नाही. मग मोक्षुला उपदेश म्हणजे विशेष अधिकारी आहे, आणि त्या अधिकाऱ्याला उपदेश, त्याला किती तळमळ आहे प्राप्तीची, भगवत प्राप्ती. मग इथं उपदेश करणारे आहेत भरपूर, पण ते परोक्ष ज्ञानी आहेत. अपरोक्ष साक्षात्कार घडे अपरोक्ष साक्षात्कार हो, ऐसा आहे जो प्रकार, नाथ महाराज म्हणतात असा जो प्रकार आहे ते संतांचं लक्षण आहे. बाबाजी म्हणायची, भाऊ नामा म्हणे तुका म्हणे, हे सगळ्यांचं चाललंय, नामदेवराय असे म्हणतात, तुकोबा तसे म्हणतात, पण नामा म्हणे तुका म्हणे, पण नगद्या तू काय म्हणे, हे म्हणण्यामध्ये त्यांचा अपमान नाही, तुकोबाराय नामदेवरायांचा अपमान नाही. तर नामदेवराय जसं म्हणतात, तुकोबाराय जसं म्हणतात, तसा तुझा अनुभव आहे काय. मागील साधू संत असे म्हणतात, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलं का तुकोबाराय संतांनी. जरी अमृतानुभवामध्ये शिवसूत्रात असं म्हणलेलं आहे, असं प्रमाण त्या ठिकाणी मामुली ज्ञानवारायांनी सांगितलं. त्याच्यानंतर त्यापुढे ते म्हणतात, शिवसूत्रात सांगितलंय म्हणून मी म्हणत नाही, तर माझा असा अनुभव आहे, पण तुम्ही काहीतरी प्रमाण विचाराल म्हणून मी सांगितलं. त्याला प्रमाण काय, तुमच्या अनुभवाला प्रमाण काय.
असं विचाराल कदाचित. म्हणून शिवसूत्राचं प्रमाण दिलं. मला शास्त्राचं प्रमाण देण्याची आवश्यकता नाही. ग्रंथाचं नावच आहे अमृतानुभव, अर्थात अनुभवामृत. त्या तत्वाचा, परमतत्वाचा आलेला अनुभव जसाच्या तसा कथन करण्याकरता लिहिलेला स्वतंत्र ग्रंथ अमृतानुभव, अनुभवामृत. इथे तरी त्यांना प्रतिबंध होते. इथे ज्या गीतेवरती भाष्य, गीताजी ज्या भगवंतांनी सांगितली त्याच्यावर भाष्य करायचे. त्यामुळं ती कोर सोडता येत नव्हती, पदाची कोर सोडता येत नव्हती. जसं वर श्लोकाला त्यानुसार बोलावं लागत होतं. आणि हे बंधन त्या बंधनात आहेत थोडेसे माऊली, हे जाणून निवृत्तीनाथांनी सांगितलं आता ज्ञानेश्वरी ग्रंथ तुमचा परिपूर्ण झाला. भगवद्गीतेवर तुम्ही टीका लिहिली, माऊलींना म्हणतात ज्ञाना आता एक ग्रंथ अजून तुला याच ठिकाणी करायचा आहे. याच पैस खांबाला टेकून सुरुवात कर आणि तो ग्रंथ त्या ठिकाणी आता तुझा फक्त अनुभव सांगताय तत्वाबद्दलचा. इथं कोणतंही प्रमाण मला नको. काय नको? कोणतंही प्रमाण नको. आणि म्हणून तिथे त्याच्यामध्ये अमृतानुभवामध्ये कोणतंही प्रमाण नाही दिलं, दृष्टांत दिले, व्यवहारातले दृष्टांत दिले. आणि ते निखळ तत्व आत्मा कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला, आपला अनुभव सांगण्याचा प्रयत्न केला. पण कुठेतरी एक प्रमाण फक्त एका ठिकाणी आलं. शिवसूत्रात बी असंच म्हणलंय. आणि त्याच्या पुढे पुन्हा ते सावध झाले. गुरुंनी चमकून पाहिलं, त्याच्या नजर लावून पाहिलं. निवृत्तीनाथ पुढेच बसलेले होते हे दोन्ही ग्रंथ करता. हा काय काय पुन्हा पुन्हा सांगा. हा ज्ञानबंधू आयसे. हा म्हणजे शिवसूत्राच्या निमिषानं त्या ठिकाणी ज्ञान हा बंध आहे असं सांगितलेलं. ज्ञान बी बंद आहे, अज्ञान बंद आहे, तसं ज्ञान बी बंद आहे. ज्ञान बंद आहे हे कळावं लागतं. अज्ञान बंद आहे तर हे तर कळेल, परंतु ज्ञान बी बंद आहे हे कळावं लागतं. मला सांगाल माऊली तुकोबाराय म्हणतात लोखंडाची बेडी तोडी आवडी सोनियाची घडी. लोखंडाची बेडी बंधन आहे आणि सोन्याची बेडी, मग अज्ञानाचं बंधन म्हणजे लोखंडाची बेडी. आणि म्हणजे मी जे आहे हे लोखंडाचं बंधन आहे आणि मी ब्रह्म आहे हे कशाचं बंधन आहे. म्हणून अहम ब्रह्मास्मी नव्हे शुद्ध ब्रह्मज्ञान, तो तिथला आशय आहे. शिवसूत्राच्या निमित्तानं माऊलीजी म्हणतात ना की ज्ञान बी बंद आहे, हे मीच म्हणतो असं नाही, तर शिवसूत्रात बी असं म्हणलंय. आणि निवृत्तीनाथाने चमकून पाहिलं. तुला सांगितलं होतं ना आता दुसऱ्याचा पुरावा नाही पाहिजे, ह्या दृष्टीने त्याच्याकडे चमकून पाहिलं. लगेच माऊली सावध झाली. मी तुला फक्त तुझा अनुभव सांगायला सांगितलाय, पुरावे नाही मागितले आता. आणि तू लगेच चमकली माऊली आणि पुढे आली. नाही लगेच सांगायला सुरुवात केली माझा अनुभव. तुकोबाराय बी म्हणायला लागली. काय म्हणायला लागली? आपल्या अनुभवाच्या संबंधाने त्या ठिकाणी म्हणायला लागली. एक मिनिट. नाही आहेत ती प्रमाण भरपूर याचं म्हणणं. दोनच मिनिटाचं अनुभव आले अंगाया किंवा इतर प्रमाण आहेत. पण इथे त्यांनी मग सांगितलं ज्या वेळेला देव आपलासा केला, देव जोडला श्रीगुरूच्या कृपेनं, मग त्यांनी सांगितलं माझा पहा अनुभव केला देव आपुला. काय म्हटलं? माझा पहा अनुभव केला देव आपुला. हे उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडले. आणि मग तुम्हाला बी म्हणायला लागले आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा. पण कधी म्हणायला लागले? ज्या वेळेला देव अनुभवला. माझा पहा अनुभव केला देव आपुला. माझा अनुभव मी देवाला आपलंच केलंय, मी देव जोडलाय. संत दर्शनी आलाभ पद्मनाभ जोडला. आणि आता तुम्हाला सांगतोय आपुला तो एक देव करून घ्यावा तिने विंजीवा सुख नोही. आम्ही बी कीर्तन करतोय अभंगावर आपला तो एक देव करून घ्यावा तिने विन जीवा. आणि जोडून द्या कोणी जर म्हणलं तर याला परोक्ष ज्ञान म्हणतात. आणि संत जे आहेत हे अपरोक्ष ज्ञानी आहेत. आणि म्हणून गीतेच्या संबंधानं गीता ज्या वेळेला वाचली, ज्ञानेश्वरीची 108 पारायण केलेली कोणी? तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावर. एकनाथी भागवताची 108 पारायण केली. त्यातून गीता पुढे मग गाथा तयार झाली. नामाचं चिंतन एकीकडे आणि एकीकडे ग्रंथांचं चिंतन, दोन्ही बी एकाच वेळेला. शास्त्र प्रतीती आत्मप्रतीती दोन्ही बी एकाच वेळेला. आणि मग त्याच्यातून त्या ठिकाणी हा गाथा तयार झाला. मग त्या ठिकाणी त्यावेळेला ती ज्या वेळेला गीता त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर ते त्या ठिकाणी देवाला प्रार्थना करायला लागले
ऐसे केव्हा करशी देवा, गीता यावी अनुभवा. देवाला म्हणतात ही गीतेत जे सांगितलंय हे माझ्या अनुभवाला कधी येईल. कशाची इच्छा केली तुकोबारायांनी? अनुभवाची इच्छा केली. अनुभवाला किती प्रधानता आहे? तुका म्हणे ते अनुभव प्रमाण आणि शब्दाचे गौरव कामा नये. हे शब्दाचेच गौरव चालले. जर सांगणाऱ्याला अनुभव असेल तर मग मात्र ते शब्दाचे गौरव नाही. पण सांगणारा जर त्या ठिकाणी नुसती राहण्यासाठी सांगत असेल तर नाथ महाराजांनी सांगितलं भागवतामध्ये, कैसे निरूपिती शुद्ध ब्रह्म. निरूपण करणारा असं ब्रह्माचं झाड उभं करतो. कैसे निरूपिती शुद्ध ब्रह्म, देखोनी सात्विका येतं प्रेम. जर सात्विक असेल तर त्याला ते प्रेम दाटून येतं, त्याला प्रेम तयार होतं भगवंतावर. परी परी सांगणाऱ्याच्या ठिकाणी निज हृदयाचा भ्रम जायते वर्म नेण्याची. पण मात्र त्याच्या हृदयातला देवाबद्दलचा भ्रम गेलेलाच नसतो. ते वर्म त्याला माहितीच नाही. सांगताना मात्र ब्रह्माचं झाड उभं करत. कैसी निरूपिती शुद्ध ब्रह्म, देखोनी सात्विका येतं प्रेम. परी निज हृदयाचा भ्रम जायते वर्म नेण्याची. पुढे उदाहरण दिलं, जेवी रस उसाचा घाना, तोंडीचा रसू भरे भाना, शब्द चोपटी भरो निवदना, करी परिभ्रमणा कर करी तू. रस प्यानारा पिऊन गेला, सरक वरडू वरडू मेला, एक थेंब प्यायला भेटत नाही चालताना, तशी कंडिशन. आणि पुढे सिद्धांत म्हणला, तेवी जो का शब्द ज्ञानी. तसा जो फक्त शब्द ज्ञानी आहे, त्याचा अनुभव नाही, उत्तम व्याख्याता, वा त्यांचीच आज त्यांनाच जेवढं किंवा डिमांड आहे तेवढ्या संतांना नाही. उत्तम व्याख्याता शब्द गुणी, तो जनरंजवी निरूपणी, पण स्वये कोरडेपणी कर करीतो. लोकांचं मनोरंजन चांगलं करीत, बांधून ठेवून अशी खेळून ठेवून फार 2 तास. पण स्वये कोरडेपणी मनादबावाने सांगितलेले, इतर कोणाचं म्हणणं नाही. म्हणजेच त्याला देवाबद्दलचा काय पाहिजे, त्या ठिकाणी अनुभव पाहिजे. एका अभंगात तुकोबाराय म्हणतात, नकादंत कथा सांगू येथे कोणी. गेल्या मेल्याच्या काय वार्ता, माऊली याच्यामध्ये तेच म्हणतात ना, गेल्या मेल्याच्या काय वार्ता सांगतात. तो तुकोबारायांचा भाव आहे. ध्रुवपदच म्हणते याच्यात, अनुभव राहणी विण कायसे श्रवण, गर्भ अंधुनेनी रत्न किरण. जर अनुभव नसेल एखाद्या गोष्टीचा तर ते श्रवण करण्यात तरी काय अर्थ आहे. गर्भ अंधून येणे रत्न किरण, गर्भातून बाहेर येतानाच आंधळा आहे, जन्मांधळा आहे, आणि त्याला सूर्याच्या किरणांचा प्रकाश कळणार आहे का? काय सूर्य दिसणार आहे काय त्याला? सूर्य दिसू शकेल त्याला? अनुभवाला येईल मात्र बरं का. कसा येईल? चटका बसन त्याला. मग त्याच्यावर ज्ञानेश्वरीत ओळख केली त्यांनी बरं का. काय ओळख केली माहिती का? नाही, दुसरंच आहे. 1 मिनिट चित्र गेलंय का? वाचून ओतपल्लीची घ्यावी. बघ अनिकेत आठवले ते बघ, वाचून ओतपल्लीच घ्यावी, येरा प्रकाशू कायसा. आंधळ्याच उदाहरण दिलेले त्या पूर्वार्ध, आता मला आठवत नाही. हा, आंधळ्याच्या गावी, बस बाबा कृपा आहे सद्गुरूची. हा, आंधळ्याच्या गावी आपण पे प्रगटले रवी. आंधळ्याच्या गावामध्ये सूर्य प्रगटला, वाचून ओतपल्लीच घ्यावी, येरा प्रकाशू कायसा. त्याला कसा अनुभव आला येईल? सूर्य चटका बसला म्हणून, सूर्य आलाय असं कळण, पण चटका बसला म्हणून मग काय त्याला दिसणार आहे का? आंधळ्याच्या गावी आपण पे प्रगटले रवी, वाचून ओतपल्लीच घ्यावी, येरा प्रकाशू कायसा. त्या पद्धतीनं अनुभव राहणी वन कायसे श्रवण, गर्भ अंधून येणे रत्न किरण. गर्भातच आंधळा जन्माला आलाय, बाहेरचा आंधळा गर्भातूनच येताना बाहेर पडताना आंधळा आहे, आणि त्याला त्या ठिकाणी सूर्याची किरण त्या ठिकाणी. नामदेवरायांचं ते एक सुंदर अभंग, चित्री सूर्य बिंब काढो येईल चांग, चित्री सूर्यबिंब. चित्रामध्ये सूर्यबिंब एवढं हुबेहूब काढता येईल असा कलर का जसा काय सूर्यच उगवलाय, असे काही चित्रकार आहेत. आपल्याकडे गुरुनाथ भाग्यवंत म्हणून खूप बाबांचं जुना सादर आहे. आपल्या हाजी मलंग श्री मलंगडाच्या पायथ्याशी राहतो, आंबेगाव आहे तिथं. असे बाबांची छत्रपती शिवाजी महाराज यांची असे उत्कृष्ट फोटो हाताने फोटो काढा फेके त्याच्या पुढे. हा, आणि त्या ठिकाणी असा एखादा कोणी चित्रकार आहे की त्याने तुमच्या समोर शिरोबिंब नामदेवराय म्हणतात काढून दाखवलं. चित्र सूर्यबिंब काढू येईन चांग,
परिप्रकाशाचे अंग दावी देईल का प्रकाश तो तुम्हाला? सूर्य चंद्राचे इथं प्रतिबिंब असं चंद्र काढला, पद्धतशीर चांदण्या बिन्या सगळं, मग लाईट लावावं लागणार का नाही रात्रीची? कोणाला पाहायला? त्या चांदो आम्हाला तुमच्या भीतीवरच्या. चित्र सूर्य काढू येईन चांग, परिप्रकाशाचे अंग दाविता नाही. तसाच या अनुभवाच्या गोष्टी आहेत म्हणले. अरे गेले मेले काय सांगाल गोष्टी? गेले मेलेल्यांच्या काय गोष्टी सांगा? कथाच सांगून राहिली अजून तुम्ही. येथे निषेध केला, सगळ्या प्रकारातल्या गेले मेलेल्यांचा निषेध केला. बरं गेले मेलेले म्हणजे आजोबा पंजोबांच्या बद्दल नाही वाक्य वापरलं, चांगल्या सांगणाऱ्यांबद्दल वाक्य वापरलं, वक्त्यांबद्दल. फक्त तुम्ही ध्रुवबाळ असा होता, प्रल्हाद असा होता, याच्या गोष्टी सांगण्याबद्दल हे वाक्य आहे बरं का, नीट लक्षात घ्या. अनंत वाचाळ बरळ ती बरळ आणि त्या काहीचा दयाळ पावे हरी, हे काय बाकीच्या बडबड करणाऱ्या प्रपंचिक माणसांचं नाहीये, ही अशी परमार्थिक बडबड करणाऱ्यांबद्दल ते वाक्य आहे माऊलींचं. अनंत वाचाळ बरळ ती बरळ, अनुभव नाही आणि बरळतो नुसता. कोणाबद्दल म्हणणे ते? परमार्थ करतो पण परमार्थाचा अनुभव नाही, त्याच्या ह्या बडबडीला, कीर्तन प्रवचनाला अनंत वाचाळ बरोबर ती बरळ म्हणलंय का प्रपंचातले बडबड करणाऱ्यांना म्हणलंय ते? हा भेद कळत नाही परमार्थ करणाऱ्यांना. ते म्हणतात हे भांडणाऱ्यांना प्रपंचातल्या, आणि असं तर मग असंच खबर आयुष्यभर परमार्थ चालतो, ते आपल्याला लावूनच घेते नाही. मला बोलतात असं म्हणून यांच्यात परिवर्तनच होत नाही. माझं सगळं बरोबर आहे, माझ्याकरता नाहीये येतं सगळं, असं म्हणलं जात. हे माझ्याकरता नाही असा भाव त्यांचा. आणि मुमुक्षूचा भाव तसा नाही. जे जे बोललं जाते संतांकडून ते मलाच आहे, तो ते लावून घेतो आणि त्याचा चांगला विचार करतो, त्या प्राप्तीचा विचार करतो, तो पुढे निघून जातो. आणि हे आहे तेच असतात गुळदगड. गेले मेले काय सांगाल गोष्टी, स्वय आत्मज्ञानी घाला परमात्मी मिठी. गेल्या मेलेल्यांच्या काय गोष्टी सांगता रे? स्वतःच त्या ठिकाणी त्या आत्मस्वरूपावरती मिठी पडेल असं काहीतरी त्या ठिकाणी सांगा. याला अनुभवाचं ज्ञान म्हणतात. आत्मस्वरूपाचं ज्ञान म्हणजेच आत्मस्वरूपाचं अज्ञान घालवायचे. आत्मस्वरूप तयारच आहे. या गेले मेले काय सांगाल गोष्टी, ही माऊली ज्ञानोबरायांचा अभंग तुकोबारायांच्या लक्षामध्ये आला. तुकोबारायांनी हा अभंग प्रमाण. नकादंत कथा सांगू येथे कोणी, कोरडे ते मानी बोल कोण. तुम्हाला अनुभव नाही ना, तुमचं बोलणं कोरडे. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, या पद्धती. नकादंत कथा सांगू येथे कोणी, कोरडे ते मानी बोल कोण. अनुभव येथे पाहिजे साचार, न चलती चार आम्हा पुढे. इथे अनुभव आहे का तुम्हाला? इथे अनुभव पाहिजे. नुसतं दंतकथा सांगू नका, प्रल्हादाने असं केलं, ध्रुवाने असं केलं, असं केलं का असा देव प्राप्त होतो. तुला झाला का सांग. या संबंधाने गेले मेले यांच्या सांगाल गोष्टी हे प्रमाणे, या संबंधाने नकादंत कथा सांगू येते गोष्टी हे प्रमाणे. अनुभवच पाहिजे देवाचा, अनुभव येते पाहिजे साचार, न चलती चार. चार कोण? वेद. चार वेद सुद्धा आमच्या पुढे नाही चालू शकत. ब्राह्मणाला सरळ तू वेद बोलतो शूद्र असून, धनधनीत सांगितलं कीर्तन. वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा आणि येतरांनी वावा भार माता. तुम्ही वजी वाकवा ऋग्वेदाची याची, त्याचा सार कळला का तुम्हाला? तो सार आम्हाला कळलेला आहे. काय वेदाचा सार काय आहे? ब्रह्मास्मी मी वासुदेव तत्वत हा वेदाचा सार. गरज नाही. आणि मग तुम्हाला उपदेश कशाचा आहे रे? वेदातलाच आहे ना. एका महावाक्याचं हे, आणि तू वेदांताचार्याची तू निंदा कर. तुझं काय बिघडलं असेल तर कर, त्याला पेटव तिकडे, आम्हाला काय घेणं नाही. वेदांताचार्याची निंदा करतो, तुझं बिघडलं असेल तर, तुझा धंदा बसत असेल तर, त्यांनी बसवला असेल तर, त्याच्याशी आम्हाला घेणं नाही. आम्हाला त्या वेदांताचार्याशी घेणं नाही. परंतु वेदांशी आम्हाला घेणं आहे. वेदाची निंदा तो काय, बाबांनी कुठं वेद सांगितलं? वेद नाही सांगितलं तर काय सांगितलं? तुला जमत नाही म्हणून काही बी बोलायचं. बाबाने वेद नाही सांगितलं, काय सांगितलं? तुला जे ज्ञान दिलं, जे साधन दिलं, ते वेदातले एक महावाक्य, आणि तू म्हणतो बाबाने कुठे वेद सांगितलं? वेद सोडून काय बोलले? तुकोबाराय म्हणतात वाचा बोलो वेदनी आणि करू संती केले.
वाचन वेद नीती बोलू, वेदाचा धिक्कार नाही केला. जे वेदांचा अभ्यास करून त्याचं फक्त ओझं वागत होते आणि तसे वागत नव्हते त्यांना सांगितले काय वेदाचं तात्पर्य, ते आमच्या हातात आहे. तो वेद ज्याच्यापासून निर्माण झाला तो आमच्या हातात. मग तुमच्या विशाल बुद्धीने त्यात भर टाकू शकता. तुकोबारायांची अभंग ही वेदातली एक एक ऋचा आहे. तुम्ही जर दश उपनिषद अनुभवलेला असेल तर तुम्ही हा काम करू शकता. तुम्ही जास्त विद्वान आहे ना, त्यांनी नाही वेदांत सांगितलं ना, तुम्ही वेदांत तुम्हाला समजलं ना, तर मग तुम्ही मला सांगा, तुम्ही जर अभ्यास केला तर इकडे ही उपनिषद ठेवून तुम्ही एक एक अभंगाला जोड जर दिली ना, अख्खी उपनिषद सांगितली तुकोबारायांनी 4,500 असं काय, आणि ती बी अनुभवून सांगितली. अनुभवाला ती प्रधानता आहे. किती महत्व आहे याच्यावरून एक दृष्टांत सांगतो आणि आपली सेवा या ठिकाणी आटोपतो. ज्या वेळेला आद्य शंकराचार्य संपूर्ण भारत भ्रमण करायचे, तीर्थयात्रा हे निमित्त असतं साधूचं. आता आपण गुरुचरित्र आपल्याकडे चालू, श्री गुरु त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तीर्थयात्रेला जातात. त्याचा उद्देश त्यांनी सांगितला. तिथे जे कोणी साधक आहे त्यांच्यावर कृपा करायची, अनुग्रह द्यायचा, प्रबोध द्यायचा, त्यांचा उद्धार करायचा, या निमित्ताने ते त्या तीर्थयात्रा करतात. आणि ते बी पायी करायचे. आताच्या सारखं नाही. आमचा तो आता धंदा झालाय, लिहून जायचं गाड्यांनी, त्याच्यातून किती शिल्लक राहील का त्याच्यावर आमचे प्रपंच चालले सगळे. पायी कोणाला यायचं, चला कोण निघन नाही. आता आपल्याला जायचंय पायी भ्रमण करायला, कोण कोणाला यायचंय बघू आपण. आता सगळीकडे डिक्लेअर करायचं आनंदीला, आनंदाचं जाणार आहे. पहिली म्हणते व्यवस्था काय, कुठं कुठं राहणे, जेवणाचं कसं काय, नाश्ता पाणी वगैरे, जेवण चहा किती वेळेला, हे तीर्थयात्रेला जाण्याचे लक्षण. आणि ते तीर्थयात्रा करत असताना त्यांनी विचार सुद्धा केला नाही की याचे हेच केली नाही कुठे मिळेल का नाही. बरं अंतर माहिती का, आज तर आपल्या समोर मोबाईल जर असला तर इथून पुढचा मुक्काम कुठे त्या दृष्टिकोनातून विचार करील माणूस. पण त्यांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं माहिती नाही. पुढे गाव कुठे येणार आहे, काय जंगलात राहावं लागेल, मंदिर असेल का, राहायला निवारा असेल का, काहीच नाही. केवळ लोकसंग्रह करता, लोकांवर उपकार करण्याकरता, उद्धार करण्याकरता. आणि फिरत फिरत दक्षिणेमध्ये आले. मंडन मिश्र नावाचा अतिशय विद्वानग्रस्त, शास्त्रामध्ये, पंडितमध्ये, वेदांमध्ये पूर्ण अध्ययन झालेला, हात कोणी त्याचा धरू शकत नव्हतं. त्याची प्रवचना लागतात संधान पूर्ण माझा नारायण सेवा संस्थान फार सुंदर असते. नाही, मंडन मिश्र हा होऊन गेला यांच्या काळामध्ये आद्य शंकराचार्य, दुसरं कोणी असेल. आता नाही, ते मंडन मिश्र गेले, म्हणजे त्यांच्या काळातला भाग सांगतोय आद्य शंकराचार्य. आणि ते त्या ठिकाणी फिरत फिरत मंडन मिश्रांच्या तिथे गेले. थोड्या वेळा करता पडलं, एवढंच सांगून थांबायचं. टाइम झाला होता तर चालू राहू दे. परत ते जॉईन करायला त्याच्यात वेळ गेला का मग त्यांची हा जे हॅलो हा बरं चालू आहे ना, बाकीचे सगळे आहेत ना, ठीक आहे. तर त्या मंडन मिश्रांचा ही विद्वत्ता सर्व ठिकाणी पोहोचलेली होती. आद्य शंकराचार्य त्या ठिकाणी गेले. त्यांनी त्यांना आवाहन केले, माझ्या बरोबर चर्चा करा, वाद करा, आणि नाही तर मला विजयपत्र लिहून द्या नसल करायचे तर. साधू संत कधी वाद करत नाही, परंतु त्यांनी आवाहन केल्यानंतर समोरच्यांनी मात्र त्या ठिकाणी आपल्या संप्रदायाचा, गुरुगादीचा अपमान होऊ नये म्हणून ते वाद स्वीकारतात. नाही तर वाद करू नये, कोणीच वाद करू नये. फार खऱ्या परमार्थी माणसाने काय घेणं पडलं. बाबा म्हणायचे, सांगण्याचा मनापासून प्रयत्न करावा, नाही ऐकलं तर 2 हात तिसरं मस्तक, हे बाबांचं म्हणणं. जबरदस्ती करायचं काय कारण आहे. लईच वाद करायला लागत बाबा. संतदास बनसुख वाद करायला आनंदवाडीला आला होता बाबाजी. त्याने हात जोडून सांगितलं, भाऊ आमचं काही एवढा अभ्यास नाही, आम्ही काही खास महाराज नाही, कोणत्या संस्थेत शिकलेलो नाही, श्री गुरुचा निरोप सांगण्याचं काम करतो, आम्हाला तुझ्या इतकं जास्त कळलं नाही, माफ कर. हात जोडले, कुठे शिन करून घेता म्हणले. ही पटाडी महाराज बी आली होती. एवढा बापा उदारी बाबांचा बीपी वाढवला तर आळंदीला बाबांनी त्याही वेळेला त्यांनाही सांगितलं, भाऊ
आम्ही एवढे तुमचे इतके विद्वान आहे का? तुम्ही किती प्रसिद्ध माणसं तुम्ही, आणि तुमच्या पुढे आमचं ज्ञान काहीच नाही, माफ करा, तुम्ही जा, आमच्या बाबांना त्रास होतोय. आणि तरी ते बोलत राहिले. ते म्हणले जाता का मग आता पुढचं मग सांग का मग माझा कळा का तुम्हाला? कायदेशीर बिन दादागिरी नेली. अरे कोणला उचलले डोक्यावर यांनी? समाज काय येडा बावळा समाज आहे समाज. त्यांना एक आता माहिती आहे का? ऐका, तुमची श्रद्धा आहे तर तुमची तुम्हाला लकला, पण हे महात्म्यांना किती आडवे गेलेत, आणि त्यांच्या कॅसेट तुम्ही आम्हाला सांगता दाखवता काय? ह्या त्याच्या करता ही ओपन केली का आम्ही? साईड ओपन केली का आनंद यात्री? ज्यांनी संप्रदायाच्या नामच्या श्रीगुरूच्या नावाने अपप्रचार केला, त्याच्या कॅसेट याच्या काही काही आहेत ना, ते आता कट करायचे आम्हाला याच्यातून. ते सांगा ना, यांना माहित नसेल इतिहास आमच्याकडून माहित करून घ्या. गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे, गुरुची निंदा आपण कधी सहन करू नये. आपल्याला त्याला टप देता येत नसेल, उत्तर देता येत नसेल, किंवा त्याच्याशी वाद घालता हे करता येत नसेल ना, तर तिथून उठून निघून जावं, पण गुरुची निंदा सहन करू नये. आणि आपल्यातले बावळे इथं आम्हाला इथं ही काय तुमचा उपदेश आहे काय करता नाही? आनंद यात्री साईड ओपन केलेली. तुमची अडचण जाणून की बा तुमचा आमचा सत्संग 4.5 महिन्यापासून चालू आहे, तुमच्या आपल्या भेटी नाही करत साधकांच्या, आणि त्यांच्या इच्छेनुसार आम्ही ही गोष्ट चालू केली. आम्हाला लौकिक कमवायचं नाही, आम्हाला तुम्हाला आमचं ज्ञानही पाजळायचं नाही, पण काहींनी मागणी केली म्हणून टाकलं, तर त्याच्यावर यांच्या उपदेशाच्या फैरी चालल्या एकेकाच्या. कोण काय टाकते, कोण काय टाकते, आणि 2 वेळेला मेसेज टाकून झालाय. कोणत्याही प्रकारचं राजकीय तर नाही, पण उपदेशात्मक दुर्मिळ काही जर असेल, ठीक आहे, विचार सागर तो सुलभ करून कोणी सांगितलं असेल. अजून काही ग्रंथ अशा प्रकारचे जे आहे की ते त्या ठिकाणी कुठले तरी ज्ञानेश्वरीचे फोटो काढते, काही काही ज्ञानेश्वरीतल्या वरचे फोटो काढते, ते त्याच्यावर पाठवते का? आमच्याकडे ज्ञानेश्वरी नाही? सांगा ना मला. किंवा अजून सोमवाराला एक देव आमचा काय त्याच्यावरती पहा, ऐका, जॉईन व्हा, काय विषय चाललाय तो ऐका, तो ऐकावा म्हणून यांना त्या साईडची काय केलेले, जॉईन करून दिलेले त्यांचे हे त्याच्यामध्ये. काहींना आम्हाला सांगावं लागतं, काहींना आम्ही सांगतो हा टाका, उत्कृष्ट आहे. अष्टावक्र गीता टाकते, ते आपल्या घाडगे वंदनात ते घाडगे आहे, पहा ना. अरे विचार सागर त्यांना जो कुठून मिळालाय ना, आपण जो वाचतो ना, किती सुलभ त्याच्यामध्ये आहे. मी तो म्हणतो हे पुस्तक मला मिळालं तर बघा, त्यांना मी सांगून ठेवले, ते म्हणले मी प्रयत्न करीन, मिळालं तर बघते. खूप सोपा. अरे कोणत्याही साधारण बुद्धीच्या माणसाला समजेल ती त्याच्यामध्ये ते टाकतायत. हे पहा ना, हे वाचा ना. ते राहिले बाजूला, तर सोमवारचा देव आणि मंगळवारचा देव टाकतो, हे साधकाचे लक्षण आहेत काय? अवघड आहे ते. ठीक आहे, चला बाकीचं विषय आपण आपला दृष्टांत चाललेला पाहू आणि आपली सेवा आटोपती घेऊ. अनुभवाला किती महत्व आहे, अनुभव हा विषय. आणि या अनुभव विषयावर बोलत असताना जो ज्याला अनुभव आहे तो चुकीचं काही ऐकणार नाही, चुकीचं कोणाचं सहनही करणार नाही, आणि तो असा सावाने बोलल की इतर वेळेच्या बोलण्यापेक्षा ह्या बोलण्यावरती तुम्हाला फरकच वाटला असेल. मी काय हा बळच बोलतोय असं नाही, तो आविर्भावच त्या प्रकारातला आहे. इतर ठिकाणी कुठे आला 4.5 महिन्यामध्ये हा आविर्भाव? बळ कशाला आणावा? विषय जसा असेल तसा भाव निर्माण व्हावा. विषय त्या प्रकारातला आहे तर तसाच भाव तयार झाला पाहिजे. अनुभवावर बोलताना तुम्ही कसंही स्वरूप सांगाल देवाचं, आणि तसं जर नसेल, अनुभवात बसत नसेल, संत वाङ्मयात बसत नसेल, तर कोण स्वीकारेल? कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला देव भेटल, देवादेव करीत राहा का, असे सांगणारे कीर्तनकार या महाराष्ट्रात या देशात कोणत्या ना कोणत्या रूपाने. आम्ही कसं ओळखायचं त्याला कोणत्या रूपाने? त्याच्यापेक्षा असं सांगा ना, सगळी रूप त्याचीच आहे. येड्या हळदी काय म्हणतात, अशा नाही ते नुसती कोणत्या ना चांगलं वागा, कोणत्या ना कोणत्या रूपात देव तुम्हाला भेटल, यांच्या कधी येवच नाही. कोणत्या ना कोणत्या रूपात भेटल, त्यापेक्षा वेदा असं शास्त्र सांगावं, वेदांत सांगावं, सर्व त्याचीच रूप आहे. कोणत्या ना कोणत्या रूपात अशा आशेवरती ठेवावं लोकांनी, आणि बसायच्या गुरुपौर्णिमा करीत भीक मागे. विचार करा जरा, संत काय सांगतात. मग इथे विचार मांडला, मग काय झालं? मंडन मिश्र जो आहे हा साधारण
त्याने सरस्वती प्रसन्न केली. आणि सरस्वती काय करायचं, तो मध्ये असा पडदा ठेवायचा, असा समोरासमोर बसत नसत, कारण ते त्याचं ज्ञान नव्हतं, ते चोरलेलं ज्ञान होतं. नोट काढलेल्या होत्या, नोट म्हणजे सरस्वती त्या याच्यातून प्रगटायची, असं कलश मांडलेला आवाहन केल्याबरोबर, आणि ती बोलायची. पडीकडून बसलेले आहेत त्या पडद्याच्या पलीकडून आदेशन करायचे. त्यांनी ओळखलं एवढे विद्वान फक्त सरस्वतीच असू शकते, मंडन मिश्राचं हे तत्व, हे ज्ञान नाही. परंतु तरी सुद्धा वादामध्ये हरवलंय. किती विद्वान असतील जिने सरस्वतीला वादामध्ये हरवावं, ते शंकराचार्य काही साधी विद्वान असतील? मंडन मिश्राला हरवणे एवढं महत्वाचं नाही, सरस्वतीला वादात हरवले म्हणजे काय महात्मा असतो, विचार करा. परंतु तरी सुद्धा हे हुशार असतात की माणसं. त्याने आता हार मानली खरी, पण बायको आली पुढं. बायको काय कमी हुशार असते काय? ती काय पडून देतील बाबा. तिने म्हणले थांबा महाराज, मी त्यांची अर्धांगी आहे, त्यामुळे मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, मग आम्ही जयपत्र देऊ. विचारा म्हणले आद्यशंकराचार्य. मग त्यांनी गर्भाच्या संबंधाने प्रश्न विचारला की मूल व्हायचं असेल तर काय करायला लागेल, आणि मुलगी व्हायचं असेल तर काय करावं लागेल. स्त्रीशी संग करत असताना कशा प्रकार, कोणत्या दिवशी केला पाहिजे, कालच विषय झाला ना. चतुर्थ दिवसानंतर समदिवसामध्ये संभोग झाल्यानंतर मग ते वाय गुणसूत्र, एक्स गुणसूत्र, याच्यामध्ये 2 गुणसूत्र पुरुषाची 1 गुणसूत्र स्त्रीचा असला की मुलगा होईल. हे सायन्स सांगितलंय. याच्यावरच वाद तयार झाला होता आपल्या इंदुरीकर महाराजांबद्दल, आणि त्या तृप्ती देसाईने ऑब्जेक्शन घेतलं होतं, कोर्टात केस टाकली होती, हरली ती संगमनेर कोर्टामध्ये. त्यांनी सांगितलं हे पहा, आमची हे ग्रंथ आहे, आम्ही प्राणापेक्षा प्रिय मानतो साधू संतांना, आमच्या संतांनी सांगितलेले मी तुम्हाला सांगितलं, मी पुढे चॅलेंज करून सांगितलं नाही. आणि त्याच्यामुळे त्याला त्या ठिकाणी न्यायालयाने सांगितलं ठीक आहे, ग्रंथाच्या आधारे आम्ही संस्कृतीचा प्रचार करण्याचं काम करतो, आमचं काही याच्यावरती हे नाही. त्यांनी त्यांना सांगितलं बरोबर, ओके चल, संपला विषय. तर त्याचा तो गर्भाच्या संबंधाने प्रश्न विचारला, त्याचं उत्तर त्या ठिकाणी दिलं त्यांनी. कोणी? आद्यशंकराचार्य. खूप विद्वान होते. आणि पुढचा प्रश्न ती म्हणते याचा तुम्हाला अनुभव काय? काय म्हणली ती? मंडन मिश्राची पत्नी. याचा तुम्हाला अनुभव काय? ब्रह्मचारी लहानपणापासून आणि संन्यासी, काय अनुभव? माघार घ्यावी लागते. परंतु ते माघार घेणाऱ्यातले नव्हते, संत महात्मा आहेत, साधा विद्वान नाही. तो म्हणला या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला अनुभव घेऊन देईल, माफ करा, मला 6 महिन्याची मला फक्त काय करा संधी द्या, मी तुम्हाला 2 महिन्याची काळजी मुदत मागितली, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला याचं उत्तर देईल. काय केलं त्यांनी आद्यशंकराचार्यांनी? एक मेलेल्या माणसाच्या शरीरामध्ये प्रवेश केला राजाच्या, जसं मच्छिंद्रनाथांनी केलं होतं की नाही. आपला देह त्या ठिकाणी ठेवून गोरक्षनाथाला सांभाळायला लावला, नवनाथ ग्रंथात कथा आहे. आणि परकाया सिद्धीच्या योगानं मेलेल्या राजाच्या देहामध्ये प्रवेश केला, कारण जनतेचं दुःख पाहवलं नाही म्हणून. तीच परकाया सिद्धी प्रवेश, ही सिद्धी प्राप्त होती. आणि यांनी त्या ठिकाणी आपल्या देहामधून आणि त्या ठिकाणी त्या ग्रस्ती माणसाच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि अनुभव घेतला विषयाचा. आणि 1 महिन्यानंतर मंडन मिश्रांना आव्हान द्यायला आला. मंडन मिश्रांच्या पत्नीने विचारलं, सांगा तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. त्यांनी सांगितलं हे उत्तर आहे. अनुभव म्हणले अनुभव घेऊनच सांगायला आलेले. मग तर म्हणले तुम्ही बाटले, तिला हेच करायचं होतं, तुम्ही बाटले ना, तुमच्या संन्यास धर्माला भट्टा लागली, तुमचं ब्रह्मचर्य बुडालं. तसं नाही केलं. तो देह ह्या देहाच्या ठिकाणी ती गोष्ट नाही, हा देह नाही, ह्या देहाने ती गोष्ट केलेली नाही, भोग घेतलेला नाही, हे तुला सांगायला आलो. हे मी अशा पद्धतीनं परकाया सिद्धीच्या योगानं मग त्यांनी सांगितलं. आणि मग त्या ठिकाणी त्यांना हारपत्र लिहावं लागलं. अनुभवा करता साधूने काय करावं? परकाया सिद्धी प्रवेश करून. आणि मग ही हार माझी नाही, सनातन धर्माची हार होईल. मी हारलो तर काय फरक पडणार आहे? आद्यशंकराचार्य म्हणते, पण माझा सनातन धर्म हरू देणार नाही, या दृष्टीने त्यांनी या पद्धतीनं अनुभव घेऊन सांगायला आले. एवढा अनुभवाला महत्व. म्हणून नकादंत कथा सांगू येते कोणी, कोरडे ते मानी बोल कोण, अनुभव येते पाहिजे साचार, नचलती चार आमापुढे. अशाच पद्धतीने माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, अनुभव राहणी वेन कायसे श्रवण, गर्भ अंधुनी रत्न किरण,
गेले मेले काय सांगाल गोष्टी, स्वय आत्मज्ञानी घाला परमात्मे मिठी. असो, ती आपली वेळ या ठिकाणी संपलेली आहे. झालेली सेवा पंढरीश परमात्मा सर्व संत पंचायत ज्ञान पंचायत तुम्हा आपला सर्वांचे गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा आणि तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम दिला. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान. अवधूत चिंतन देव